पहिला कोरिंथी पत्री अध्याय 6 अध्याय 6 त्याचं 12 ते 20 तो 12 से लेकर 20 तक। फर्स्ट कोरिंथियन चैप्टर 6 पहिला कोरिंथी पत्री अध्याय 6 वर्स 12 to 20 12 से लेकर 20 तक। पहिला कोरिंथी पत्री पहिला कोरिंथियनांचं पत्र अध्याय 6 अध्याय 6 12 से लेकर 20 तक 12 से 20 पर्यंत। सब वस्तुएं मेरे लिए उचित तो है, परंतु सब वस्तुएं मेरे लाभ की नहीं। सब वस्तुएं मेरे लिए उचित है, परंतु किसी बात के मैं आदी न होगा। भोजन पेट के लिए, पेट भोजन के लिए नहीं, परंतु परमेश्वर इसको और उसको दोनों को नष्ट करेगा। परंतु देह व्यभिचार के लिए नहीं, वरन प्रभु के लिए है, प्रभु देह के लिए है। परमेश्वर ने अपनी सामर्थ्य से प्रभु को जिलाया और हमें भी जिलाएगा। क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह में मसीह के अंग है? तो क्या मैं मसीह का अंग लेकर उन्हें वेश्या का अंग बनाऊं? कदापि नहीं। क्या तुम नहीं जानते कि जो कोई वेश्या से संगति करता है, क्या वो उसके साथ एक तन हो जाता है? क्योंकि लिखा है, वे दोनों एक तन होंगे। और जो प्रभु की संगति में रहता है, वो उसके साथ आत्मा में हो जाता है, उसके साथ एक आत्मा हो जाता है। व्यभिचार से बचे रहो। जितने अन्य पाप मनुष्य करता है वह देह के बाहर है, परंतु व्यभिचार करने वाला अपने ही देह के विरुद्ध पाप करता है। क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है और जो तुम्हें बसा हुआ है वो तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है? तुम अपने नहीं हो, क्योंकि तुम दाम देकर मोल लिए गए हो, इसलिए कि अपनी देह के द्वारा परमेश्वर की महिमा करो। ख्रिस्ताने मनाई केलेल्या गोष्टी वगळता इतर सर्व गोष्टी करण्याचे मला मोकळीक आहे, असे मला वाटल्यास मी त्या करण्याचे नाकारेन। उदाहरणार्थ, खाण्यापिण्याचा प्रश्न घ्या। देवाने आपल्याला अन्नाची भूक आणि अन्न पचवण्यासाठी पोट दिले आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण गरजेपेक्षा अधिक खावे। खाणे महत्त्वाचे आहे असे समजू नका, कारण एके दिवशी देव अन्न व पोट दोन्ही नष्ट करेल। आपले शरीर लैंगिक अनैतिकतेसाठी नाही, तर प्रभूसाठी आहे आणि प्रभू आपल्या शरीरासाठी आहे। ज्याप्रमाणे प्रभू येशूला देवाने आपल्या सामर्थ्याने उठवले, त्याप्रमाणेच तो आपली शरीरेही मेलेल्यातून उठवेल। तुमची शरीरे प्रत्यक्ष ख्रिस्ताचा भाग आणि अवयव आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तेव्हा मी ख्रिस्ताच्या शरीराचा भाग घ्यावा आणि तो वेश्येशी जोडावा, हे योग्य आहे काय? कधीच नाही। एखादा मनुष्य वेश्येशी रथ होतो, तेव्हा ती त्याचा आणि तो तिचा भाग होतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण शास्त्रलेख सांगतो की ती दोघे एक देह होते। पण जेव्हा तुम्ही स्वतःला प्रभूच्या स्वाधीन करता, तेव्हा तुम्ही आणि ख्रिस्त एक व्यक्ती असल्याप्रमाणे एकमेकांशी जोडले जातात। याच कारणामुळे मी तुम्हाला सांगतो की व्यभिचाराच्या पापापासून दूर पडा। या पापाने शरीरावर जे दुष्परिणाम होतात ते दुसऱ्या कोणत्याही पापामुळे होत नाही, कारण तुम्ही व्यभिचार करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करता। तुमचे शरीर देवाने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि तो तुमच्यामध्ये राहतो, हे तुम्ही अजून शिकला नाही काय? तुमचे स्वतःचे शरीर तुमच्या मालकीचे नाही, कारण देवाने फार मोठी किंमत देऊन तुम्हाला विकत घेतले आहे। म्हणून तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग देवाला त्याच्या गौरवासाठी परत द्या, कारण तो तुमचा स्वामी आहे। आपण प्रार्थना करेल। तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो। वचनाची वेळ तुझ्या हातात देतो। वचनाच्या द्वारे आम्हाला तू शिकवणारा, आमच्याशी बोलणारा, आम्हाला घडवणारा तू आमचा पवित्र देव आहे। त्यामुळे आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहाय्य करा। वचनाची वेळ तुझ्या हातात देतो प्रभू, आम्ही लक्षपूर्वक ऐकावे आणि जसं ऐकतो तसंच पालन करण्यासाठी कृपा कर, ही आमची प्रार्थना। सर्व पुढील गोष्टी तुझ्या हातात देतो। सर्व आदर मान महिमा तुला देतो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने प्रार्थना करतो, आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। तिथे आपण आज देहाबद्दल पाहत आहोत और यहाँ पर हम आज देह के बारे में देखेंगे। वचनात लिहिलेलं आहे, 20 वचन में लिखा है, तुम्हाला मोल देऊन खरेदी केला आहे और तुम्ही दाम देकर छुड़ाए गए, म्हणून तुम्ही स्वतःचे नाही, इसलिए तुम खुद के नहीं, आपण येशूचे आहोत और हम यीशु मसीह, येशूने आपल्याला खरेदी केल्यामुळे और यीशु मसीह ने हमें खरेदी करने के लिए आपण येशूचे आहोत और हम यीशु मसीह। आपल्यामध्ये 3 भाग आहेत और हमारे अंदर 3 भाग, शरीर, प्राण आणि आत्मा। शरीर, प्राण और आत्मा। जेव्हा तुम्ही दुकानात एखादी वस्तू घ्यायला जाता और जब आप दुकान में कोई वस्तू लेने के लिए जाते हैं, त्याला खरेदी करता और आप उसे खरेदी करते हैं, त्याच्यातला आत्मा भाग तिथं बाहेरचं फेकून देतात और उसमें अंदर का भाग लेते हैं, बाहर का भाग आप फेंक देते हैं। जे काही आहे ते पूर्ण पॅकिंग सकट घेतात और जो कुछ है वो पूरा पैकिंग के साथ आप लेते हैं। उदाहरणार्थ तुम्ही चिकन घेता और उदाहरण के तौर पे आप चिकन देते किंवा अंडा घेतात या फिर अंडा देते, काही दुसऱ्या वस्तू घेतात या फिर दूसरी कुछ बातें लेते। अंडा तर आपलं खातो और अंडे का जो अंदर का भाग रहता है वो हम खाते हैं। पण आपण असं म्हणतो का, ओ
का? और ऐसा हम बोलते हैं कि सिर्फ अंदर का तो बाहर का किंवा खेल दो। तो जर तुम्हाला फक्त आतला भाग देत असेल और वो अगर सिर्फ आपको अंदर का भाग देता होगा तुम्ही तो म्हणे तुला मला काय कवचाचं काम और आपको उस कवच का काम क्या है है ना, आपका, म्हणून तुम्ही फक्त आतलं घेऊन जावा. और इसलिए सिर्फ आप अंदर का लेके जाओ, घेऊ का आपण? तो हम लेंगे क्या? नाही देणार. नहीं लेंगे. आपण काय म्हणू? हम क्या मी कहेंगे? कवचा सकट तुला पैसे दिले और मेरे कवच के साथ तुझे पैसा दिया है, म्हणून मला कवचा सकट अंड दे. और इसलिए तू मुझे कवच के साथ अंडा दे. जर तुम्ही त्याने फक्त तुम्हाला पिवळं बलद दिलं और उससे सिर्फ आपको पीला बल्ब दिया तर चालेल का? तो आपको चलेगा क्या? किंवा फक्त सफेद बलद दिला और या फिर सिर्फ सफेद बल्ब दिया तर चालेल का? तो चलेगा क्या? आपल्याला अख्खा अंड आपण जो 6 रुपये 7 रुपयाचे एक अंड आहे और हम पूरा अंडा लेते हैं, 6 और 7 रुपये का वो अंडा है है ना, किती आहे? 6 रुपयाला एक अंड आहे. और 6 रुपये को एक अंडा है ना. तर 6 रुपये दिल्यानंतर आपण अख्खा अंड देतो. और 6 रुपये देने के बाद हम आखा अंडा लेते हैं. बरोबर आहे. पण तसंच स्त्रियांनो, देव जेव्हा आपल्याला खरेदी केलंय तर मग देवाला फक्त आपला आत्मा आणि प्राण नाही, आपलं शरीरही हवं आहे. तो परमेश्वर ने हमें खरीदी किया है, तो परमेश्वर को किसी आत्मा और प्राण नहीं चाहिए, पर हमारा शरीर भी उसको चाहिए. हालेलुया, हालेलुया. सगळे बोला हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. तर देवाला फक्त आपलं प्राण आणि आत्मा नको, शरीरही हवं आहे. और प्रभु को सिर्फ हमारा प्राण और आत्मा नहीं चाहिए, शरीर भी चाहिए. देवाने हे शरीर का, देवाला शरीराची गरज आहे. और प्रभु को ये शरीर की जरूरत क्यों है? कारण देवाचं हे शरीर. क्योंकि ये शरीर परमेश्वर का तर है. तुम्ही उत्पत्ती अध्यायात वाचलं, और उत्पत्ति अध्याय में अगर आपने पढ़ा, देवाने या मातीतून माणसाला घडवलं और परमेश्वर ने मनुष्य को इस मिट्टी से बनाया है, आणि म्हणून शरीर त्याने बनवलेलं आहे. और इसलिए शरीर परमेश्वर ने बनाया है. प्रत्येक प्राण्यांना, प्रत्येक माणसाला देवाने आकार दिला आहे. और हर प्राणियों को, हर मनुष्य को परमेश्वर ने आकार दिया है. प्रत्येक देवाने रचलेली गोष्ट देवाची आहे. और हर एक परमेश्वर ने रची हुई बात वो परमेश्वर मग की ती है. देवाची आहे, पण ती देवासाठीच आहे. तो वो परमेश्वर की है, तो वो परमेश्वर की नहीं म्हणून है. इथे पण असंच दिलेलं आहे. इसलिए यहाँ पर भी ऐसा ही लिखा है. तुम्ही 14वे वचन वाचा. 14 वचन पढ़ो. ज्याप्रमाणे 15. तुमची शरीरे प्रत्यक्ष ख्रिस्ताचा भाग आणि अवयव आहेत. हा, तुमचं शरीर काय आहे? तुम्हारा ये जो शरीर है मसीह का अंग है. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हे तुम्ही मालूम नाही क्या? तेव्हा मी ख्रिस्ताच्या शरीराचा भाग घ्यावा आणि तो वेशीशी जोडावा हे योग्य आहे का? कधीच नाही. एखादा मनुष्य वेशीशी रथ होतो तेव्हा ती त्याचा आणि तो तिचा भाग होतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? कारण शास्त्र हे सांगतो. 13 वर्ष. उदाहरणार्थ खाण्यापिण्याचा प्रश्न घ्या. देवाने आपल्याला अन्नाची भूक आणि अन्न पचवण्यासाठी पोट दिले आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण गरजेपेक्षा अधिक खावे. खाणे हे महत्त्वाचे आहे असे समजू नका, कारण एके दिवशी देव अन्न व पोट दोन्ही नष्ट करेल. आपले शरीर लैंगिक अनैतिकतेसाठी नाही. हा, आपलं शरीर लैंगिक अनैतिकतेसाठी किंवा पापासाठी, हमारा शरीर पाप के लिए नहीं है, तर प्रभूसाठी आहे. प्रभु के लिए है. हमारा ये शरीर किसके लिए है? प्रभु के लिए है. क्यों? क्योंकि ये प्रभु का है. आणि आपले शरीर देवाचं आहे का? कारण हे शरीर देवाचं आहे आणि प्रभू आपल्या शरीरासाठी आहे. और प्रभु हमारे शरीर के लिए, क्या लिखा है यहाँ पर? प्रभु हमारे शरीर के लिए है. आणि देव आपल्या शरीरासाठी आहे. इसीलिए जब हम यीशु मसीह के जिलाए जाने के बाद यीशु मसीह ने दाम देकर, हमें खरीदी कर अपने आत्मा का मोहर लगाकर हम पवित्र, हमारा ये शरीर पवित्र आत्मा का मंदिर है. इसी कारण से ये शरीर हम भ्रष्ट नहीं करें, ये शरीर हम नाश नहीं कर सकते, इसीलिए पवित्र आत्मा दिया है. आणि येशू ख्रिस्त जिवंत झाल्याच्या नंतर त्याने आपले हे जे शरीर आहे, जे आपलं जीवन आहे, ते त्यांनी खूप दान देऊन विकत घेतलेलं आहे आणि म्हणून त्याने आपल्यावरती शिक्का मारलेला आहे आणि आपण आपल्या शरीराला भ्रष्ट करू नये, त्याला घाण करू नये, म्हणून देवाने त्याचा आत्मा आपल्यामध्ये दिलेला आहे. परमेश्वर के आत्मा के हम मंदिर है आणि देवाच्या आत्म्याचे आपण मंदिर आहे. इसीलिए शरीर हम नाश नहीं करें, म्हणून आपण शरीराचा नाश करू नये. हम शरीर परमेश्वर की महिमा के लिए इस्तेमाल करें. आणि आपण आपल्या शरीराचा वापर देवाच्या गौरवासाठी इसी करावा. कारण से उसने आत्मा कहाँ लिया? आणि म्हणून त्याने आत्मा कुठे दिला? शरीर में. शरीरामध्ये. वो कहाँ रहता है? आणि तो कुठे राहतो? शरीर में. शरीरात. 3 की 16 में आप पढ़ सकते हैं. 3:16 मध्ये तुम्ही वाचू शकता. 3रा अध्याय अध्याय 3 और उसका 16 में पढ़ सकते हैं. त्याचं 16 मध्ये तुम्ही वाचू शकता. तुम्ही देवाचे मंदिर आहात हे तुम्हाला खात्रीपूर्वक माहीत आहे आणि त्यामुळे देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. हा, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. आता तो कुठे राहतो? हेही तुम्हाला खात्रीपूर्वक माहीत आहे.
जो कोणी देवाचे हे घर भ्रष्ट करून त्याचा नाश करतो तर त्याचा जो कोई इस घर को यानी इस शरीर को नाश करता है तर त्याचा देवही त्याचा नाश करेल, परमेश्वर भी उसका नाश करेगा। क्योंकि हम परमेश्वर का मंदिर है। परमेश्वर ने इसीलिए ये शरीर ये घर मंदिर बन जाए इसलिए आत्मा दिया आणि हे शरीर देवाचं मंदिर बनावं म्हणून आत्मा दिला। तो इसलिए मंदिर को तोड़ने वाला कभी भी जिंदा नहीं रहेगा आणि मंदिराला तोडणारा कधीही जिवंत राहणार नाही, हमेशा याद रखो। नेहमी लक्षात ठेवा। परमेश्वर का मंदिर जहाँ हम इकट्ठा होते हैं, आणि देवाचं मंदिर जिथे आपण एकत्रित होतो, अगर उस मंदिर के अगेंस्ट में कोई विरोध में उठता है जर त्या मंदिराच्या विरोधामध्ये कोणीतरी उठतं तो भी वो जिंदा नहीं रहेगा। तरी सुद्धा तो जिवंत नाही इसलिए झाला। संसार में जितने लोग चर्चेस तोड़ने जाते म्हणून हैं या जगातले जेवढे लोक चर्च तोडायला जातात या नुकसान करते हैं किंवा नुकसान करतात, प्रार्थनाओं में रुकावट डालते हैं, प्रार्थनेमध्ये अडथळे आपको टाकतात, क्या लगता है तुम्हाला काय वो वाटतं? लोग जीत गए? आणि जी लोक जिंकली, हार गए? ती लोक हारली, या आगे उनके सामने मृत्यू है। कारण पुढे त्यांच्यासमोर मृत्यू आहे। परमेश्वर के विरोध में होना यानी अपने जीवित हानि कर लेना। आणि देवाच्या विरोधामध्ये जाणं म्हणजे स्वतःच्या जीवाची हानी याद करणं। रखो, अविश्वासियों के लिए और विश्वासियों के लिए दोनों के लिए चेतावनी है। आणि लक्षात ठेवा, अविश्वासी आणि विश्वासी लोकांसाठी दोघांसाठी चेतावणी आहे, दोघांसाठी। अविश्वासियों को मालूम नहीं कि ये परमेश्वर का मंदिर है। उन्हें ऐसा लगता है हम धर्म परिवर्तन करते हैं, हम बहुत लोगों को धर्म भ्रष्ट करते हैं, हम लोग जाति चेंज कर रहे हैं। इसी कारण से वो लोग मसीहों के अगेंस्ट हो जाते हैं। आणि अविश्वासी लोकांना माहित नाही की देवाचं मंदिर आहे, त्यांना असं वाटतं की आम्ही धर्म परिवर्तन करतो म्हणून ती लोक त्या विरोधामध्ये होऊन जातात। धर्म देखा गया तो परमेश्वर के साथ रिश्ता, आणि धर्म म्हणजे देवाबरोबर देवाशी आपलं नाते। इंसानों ने धर्म बनाया। आणि माणसाने धर्म बनवले। कोई लोग बोलते हैं अगर परमेश्वर की इच्छा थी कि मैं क्रिश्चियन धर्म में आऊं तो परमेश्वर मुझे क्रिश्चियन बना के भेजता। आणि काही लोक असं म्हणतात तर देवाची इच्छा आहे की मी ख्रिश्चन धर्मामध्ये यावं, देवाने मला पहिलेच ख्रिश्चन देशामध्ये जन्म दिला असेल, इसलिए आप लोग धर्म परिवर्तन कर रहे हैं। म्हणून तुम्ही धर्म परिवर्तन आपको करता। यीशु के बारे में बताकर तुम्ही त्यांना येशूबद्दल सांगून हमें यीशु के बारे में बताकर आणि आम्हाला येशूबद्दल सांगून आप हमारा धर्म परिवर्तन करते आणि हैं। तुम्ही आमचं धर्म परिवर्तन अगर करता। यीशु हमें क्रिश्चियन बनाना ही चाहता है आणि जर येशूने आम्हाला ख्रिस्ती बनवायचं क्रिश्चियन आहे जाति में पैदा तर करता मग ख्रिश्चन जातीमध्ये जन्माला है। घातला मनुष्य असेल। को बुद्धि नहीं, पण माणसाला बुद्धी नाही, परमेश्वर ने जाति नहीं बनाया। आणि देवाने जाती नाही बनवली। जो आज यहाँ जाति बनाई है ना, हिंदू मुसलमान क्रिश्चियन सिख, ये जो अन्य बहुत सारी जाति है वो जातियाँ परमेश्वर ने नहीं बनाई। आणि हिंदू मुस्लिम सिख हे जे सगळे जाती आहेत त्या देवाने नाही बनवले, वो तो इंसानों ने बनाई। ते तो माणसांनी बनवले। शैतान के द्वारा मनुष्य भटकाया गया, पाप जगत में आया और इसी कारण से जाति बनाई गई। आणि शैतानाच्या द्वारे माणूस भटकवण्यात आला आणि पाप या जगामध्ये आला आणि मग त्या लोकांनी जाती बनवली। परमेश्वर ने दो ही जाति बनाई। देवाने फक्त दोनच जाती पहला बनवल्या। पुरुष बनाया, पहिला पुरुष बनवला बाद में स्त्री। आणि नंतर स्त्री इसलिए बनवली। हर इंसान परमेश्वर से दूर हो गए, भटक गए, इसीलिए उन्हें मसीह के बारे में बताया जाता है। आणि प्रत्येक माणूस देवापासून लांब झालेले आहे, वेगळे झालेले आहे, म्हणून त्यांना येशूबद्दल सांगण्यात येतं। ज्यादा ज्ञान आने के कारण त्याचं ज्ञान आल्यामुळे और ज्यादा अपनी संस्कृति में दबे जाने के कारण मनुष्य का मन सच्चाई को ग्रहण नहीं कर पाता। आणि जास्त त्यांच्या संस्कृतीमध्ये दाबले गेल्यामुळे ते सत्याला ते लोक जाणून घेत, जो झूठ के तले दबे हुए हैं आणि जे खोट्याच्या खाली दाबलेले वो आहेत सत्य ग्रहण नहीं करेगा। ते सत्याचा स्वीकार नाही अगर करत। सोचो उदाहरण के तौर पर, आणि उदाहरणार्थ अगर इसने चोरी की है जर हिने चोरी केली आहे और मेरा तो इसके ऊपर बहुत विश्वास है आणि माझा हिच्यावर खूप विश्वास और आहे जागृति मुझे बता रही है इसने चोरी की है, आणि जागृती मला सांगते हिने चोरी केली आहे, लेकिन मैं विश्वास ही नहीं पण करूँगा मी विश्वासच नाही करत का? क्योंकि ऑलरेडी मैं इसके असत्य की तरह इसके ऊपर जो असत्य है, इसने जो मेरे ऊपर बहुत सारी बातें ऐसी प्रकट की है कि मैं ही सच्ची हूँ, मैं चोरी नहीं कर सकती, मैं तो बहुत अच्छी हूँ, ये जो उसने मेरे ऊपर डाल दिया है, मुझे अंधा कर दिया है। आणि तिने जे सगळ्या गोष्टी माझ्यावरती टाकलेल्या आहेत, प्रकट केलेल्या आहेत की मीच खरी आहे, मी खोटं बोलत नाही, ह्या ज्या सगळ्या गोष्टी तिने माझ्यावर टाकलेल्या आहेत। इसी कारण से कोई भी मुझे बोलेगा म्हणून कोणीही मला काही तो सांगेल मैं मानेगी ही नहीं। आणि मी मानणारच नाही। मालूम हो, ये याद रखो। आणि हे लक्षात ठेवा। इसी कारण से इस संसार के ईश्वर जो झूठा है उसने मनुष्य के अंदर झूठा भरपा किया है, झूठ डाल दिया है। इसी कारण से मनुष्य के पास जब सच्चाई बताने जाते हैं तो वो ग्रहण नहीं करते। आणि ह्या जगातला ईश्वर जो खोटारडा आहे त्यांनी काय केलेलं आहे, माणसांच्या मनामध्ये खोटं टाकून ठेवलेलं आहे, म्हणून जेव्हा त्यांना सत्य सांगतो तेव्हा ते सत्याचा स्वीकार नाही करत। इसलिए उनको ऐसा लगता है म्हणून त्यांना असं हम वाटतं चर्च तोड़ते हैं, आम्ही चर्च तोडतो, पास्टरों को मारते हैं, पास्टरांना मारतो अच्छा काम करते हैं, धर्म का काम करते आणि हैं, आम्ही चांगलं काम करतो, धर्माची कामं करतो। कभी भी नहीं। ये उनको झूठ उनके मन में बैठा है। आणि कधीच नाही, हे सगळं खोटं त्यांच्या मनामध्ये
याद रखना है। पण लक्षात ठेवा, जो कोई ऐसा करता है आगे उसे परमेश्वर, जिस परमेश्वर का उसने मंदिर तोड़ा है उसका नाश जरूर उसको उससे शिक्षा जरूर मिलेगी। आणि जो कोणी अशा गोष्टी करतो आणि देवाच्या विरोधामध्ये जाऊन देवाच्या मंदिराचा नाश करतो त्याचाही नाश निश्चित होईल। यहाँ लिखा है जो कोई इस मंदिर को नाश करेगा उसका नाश होगा। आणि इथे लिहिलेलं आहे जो कोणी देवाच्या मंदिराचा नाश करेल त्याचा सुद्धा नाश होईल। इसीलिए ये नेचुरलिटी है, जो कोई परमेश्वर की जो हाथ के बनाए हुए मंदिर को नाश करेगा वो नाश होगा। आणि जो कोणी या देवाच्या दयेने ज्या माणसाच्या हाताने जे मंदिर बनवण्यात आले त्या मंदिराचा जो कोणी नाश करेल त्याचा सुद्धा नाश होईल। ये परमेश्वर का वचन है आणि हे देवाचं वचन आहे। उसी रीति से प्रियो याद रखो, त्याच रीतीने प्रियानं लक्षात ठेवा, आप भी विश्वासी होने के नाते आपणही विश्वासी असल्याच्या नाते अगर हम भी इस शरीर में, शरीर जो है वो परमेश्वर की आत्मा का मंदिर है, आणि हे जे शरीर आहे आपलं ते देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे। तो इस शरीर को भी जो कोई नाश करेगा, आणि या शरीराचा जो कोणी नाश करेल पाप कर पाप करून अपनी मनमर्जी से चलकर, स्वतःच्या मनमर्जीने चालून अपनी इच्छा से चलकर, स्वतःच्या इच्छाने चालून तो प्रियो उसको भी परमेश्वर नाश तर करेगा। प्रियानं त्याचाही देव नाश करेल। परमेश्वर बिल्कुल खुश नहीं होगा उन बातों से, उन बातों से कि जिस शरीर को मैंने खरीदी किया है और इनको परमेश्वर का वचन मालूम है कि मैंने इनमें आत्मा दिया है लेकिन फिर भी ये पाप कर रहे हैं, तो फिर परमेश्वर क्या करेगा, वो जरूर हमें भी नाश करेगा। आणि ज्या शरीराला देवाने विकत घेतलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये देवाने स्वतःचा आत्मा दिलेला आहे त्या लोकांना माहीत असून सुद्धा ते लोक पाप करतात, मग देव निश्चित त्यांचा नाश करेल। ये परमेश्वर की शिक्षा है प्रियो। आणि देवाची शिक्षा आहे प्रियांनो। Psalm 37 में, स्तोत्रसंहिता 37 मध्ये, Psalm 37 स्तोत्रसंहिता 37 उसका 12 और 13, त्याचं 12 आणि 13, उसका 12 और 13, त्याचं 12 आणि 13। नीतिमान लोकांविरुद्ध कट करणाऱ्यांना देव हसतो। हाँ, क्या करते हैं, धर्मी लोगों के विरोध में जो लोग योजनाएं बनाते हैं। अभी धर्मी कौन है, नीतिमान कोण आहे, जो यीशु मसीह पर विश्वास कर बपतिस्मा लेता है और वैसा काम करता है, वो है धर्मी। आणि जो येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून बपतिस्मा घेतो आणि त्याच्यानुसारच काम करतो तो आहे नीतिमान। क्योंकि इस संसार में बहुतायत इंसान ऐसे हैं जो यीशु मसीह पर विश्वास करते हैं आणि या जगामध्ये खूप सारे असे लोक आहेत जे येशू ख्रिस्तावर विश्वास और ठेवतात बपतिस्मा नहीं लेते, पण बपतिस्मा नाही, चर्च में नहीं आते, चर्चमध्ये नाही, यीशु जो कहता है वो पालन नहीं करता। आणि येशू जे बोलतो त्याचं पालन नाही इसलिए करत। ओनली विश्वास करने वाले धर्मी हम नहीं बोल सकते। फक्त विश्वास करणारे नीतिमान आहेत असं आपण नाही म्हणू आप शकत। भी बहुत लोगों को देखा होगा, बहुत से लोग आपको बोलते हैं हाँ हम भी यीशु को मानते हैं, हम घर में प्रार्थना करते हैं। आणि खूप लोक तुम्हाला म्हणत असतील की आम्ही सुद्धा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आम्ही सुद्धा घरामध्ये प्रार्थना करतो, तो वो धर्मी नहीं है। तर ते नीतिमान नाहीये। तो ये हमेशा याद रखना। आणि नेहमी लक्षात ठेवा, बाइबल में रोमन्स में लिखा है विश्वास करने वाले धर्मी हैं। आणि रोमकरांच्या पत्रामध्ये दिलेलं आहे की जे विश्वास ठेवतात ते नीतिमान हाँ, आहेत। लेकिन कौन से विश्वास करने वाले, पण कोणते विश्वास ठेवणारे, विश्वास के द्वारा कार्य करने वाले। आणि विश्वासाच्या द्वारे कार्य करणारे, याकूब की पत्री के अनुसार, याकोबाच्या पत्रेनुसार। हालेलुया, हालेलुया। समझ में आया। तो वो धर्मी जो विश्वास कर बपतिस्मा लेते, अनुसरण करते हैं, वो लोग धर्मियों के विरोध में, अभी वो धर्मियों के विरोध में क्या, नीतिमान लोकांविरुद्ध कट करणाऱ्यांना जब कोई भी बुरी योजना करता है उनके विरोध में, देव हसतो। उस व्यक्तियों को जो भी बुरी योजना बनाता है उनको हंसता है। और कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा न्यायाचा दिवस येत आहे। परमेश्वर कहते हैं अभी आने वाला दिन तेरा बुरा है, मालूम हुआ। तो इसीलिए प्रियो आप कभी भी ये मत सोचना कि अरे संसार में जो कुछ हो रहा है और परमेश्वर चूप क्यों है, परमेश्वर कभी चूप नहीं रहता है। आणि तुम्ही याचा विचार करू नका की जगामध्ये एवढं काही चाललंय मग देव शांत आहे, बिलकुल देव शांत नाही। फर्क इतना है, फरक एवढा आहे कि जो कुछ तोड़ फोड़ होता है या ये वो दिखाया जाता है, लेकिन जो शिक्षा हुई है ये दिखाते नहीं है। आणि जी काही तोडफोड होती ती दाखवण्यात येते, पण जी काही शिक्षा त्यांना भेटते ती दाखवण्यात नाही येत। अगर वो भी दिखाया अरे ये आदमी ने जो तोड़ा था देखो उसका आगे देखो क्या हो गया है, ये अगर दिखा दिया तो लोगों में डर आ जाएगा। इसीलिए शैतान दिखाता नहीं है। आणि या व्यक्तीने चर्चला तोडलेलं बघा, याला काय शिक्षा झाली, याला काय शिक्षा केली, मग हे दाखवत त्या लोकांना दाखवलं तर मग ये मसीहों को इन्होंने सताव किया था आणि या ख्रिस्ती लोकांना असं या व्यक्तीने सताव केला होता। आज देखो हालत कैसी है। आणि आज बघा याची हालत कशी ये आहे। अगर ऐसा वीडियो शूटिंग करके डालेगा आणि असं व्हिडिओ शूटिंग करून जर टाकलं तो लोग डरेंगे ना, तर लोक घाबरतील, मसीहों को सताएंगे नहीं, ख्रिस्ती लोकांना चर्च के सतावणार आगे
शैतान का दाव पेच है। आणि या शैतानाचा दाव पेच इसीलिए आहे. दिखाते हैं, आणि लेकिन म्हणून दाखवत नाही. मसीहियों को ये बात मालूम है। पण ख्रिस्ती लोकांना ही गोष्ट माहीत आहे. सच है? आपको भी तो अनुभव है, जिन लोगों ने आपको सताया, आणि तुम्हाला पण अनुभव आहे ज्या लोकांनी तुम्हाला सजवलं क्या है उनके हाथ, आणि त्यांची हालत कशी आहे. तो ये अनुभव है हम सभी लोगों को। आणि अनुभव आहे आपल्या सर्वांना. परमेश्वर चुप है, आणि देव तुरंत शांत करता नहीं है, आणि देव शांत आहे, लगेच करत नाही. लेकिन आगे है लिखा है, वहाँ ऐसे लिखा है आगे, आणि तिथे असं दिले पुढे आहे. काय लिहिलंय? तुरंत दिसतंय। नीतिवान लोकांविरुद्ध कट करणाऱ्यांना देव भजतो, कारण त्याला माहीत आहे की त्यांचा न्यायाचा दिवस येत आहे. दिवस येत आहे। हिंदी वाले पढ़ो। बुरी युक्ति निकालता है, हाँ हाँ, उसका दिन बुरा आने वाला है, आने वाला। आगे नहीं, आगे मतलब उसके लिए क्या रखा है? वो दिन रखा है जो बुरा है, आणि पुढे त्याच्यासाठी तो दिवस ठेवलेला आहे जो वाईट आहे. प्रभु उसको मौका देता है बदलने के लिए, आणि देव त्याला संधी देतो बदलण्यासाठी चेंज होने के लिए, आणि बदलण्यासाठी मौका देता है। बदलण्यासाठी संधी देतो. ये आप पत्रस के अध्याय में पढ़ सकते हैं। आणि पेत्राच्या अध्यायात तुम्ही वाचू शकता. परमेश्वर तुरंत शिक्षा और आने के लिए, प्रभु यीशु आने के लिए विलंब क्यों करता है? ताकि लोग बदले, मन फिराए। आणि प्रभू येशू ख्रिस्त येण्यासाठी विलंब का लावत आहे की माणसाने चेंज व्हावं, बदलावं. एक प्रभु के दास को मारा था, 15 लोगों ने आके मारा था। आणि एका देवाच्या दासाला 15 लोकांनी येऊन मारलं होतं. हाँ, और कुछ लोगों को लेके आने के लिए उसने फोन किया, आणि अजून काही लोकांना घेऊन ये असं त्यांनी त्यांना फोन केला. पीसीओ पे जाके फोन किया, आणि पीसीओ वरती जाऊन त्याने फोन तो केला. पीसीओ जिसका था, आणि ज्याचा पीसीओ होता उसने कहा तुम जिसको मार रहे हो, आणि तो म्हणाला ज्यांना तुम्ही मारत आहात तुझे मालूम है क्या? आणि तुला माहिती आहे का कौन है? तो कोण आहे. हाँ, ये तो क्रिश्चियन पास्टर है, इसको तो मारना ही चाहिए। ये लोग यही धर्म परिवर्तन करता है, आणि या ख्रिस्ती लोकांचा पास्टर आणि अशीच लोक हे धर्म परिवर्तन उसको करतात. तो और मारना चाहिए। त्याला तर अजून मारलं तू पाहिजे. आज मार के जाएगा, आणि तो म्हणाला तू आज मारून जाशील, वो मार खा लेगा, तो मार खाऊन घे. मर गया तो वो स्वर्ग जाएगा। आणि मेलं तर तू स्वर्गात वो जाईल. लोग मरने के लिए डरते नहीं, आणि ते लोक मरायला घाबरत नाही. लेकिन याद रख, पण लक्षात ठेव आगे तुझे और तेरे कुटुंब के ऊपर विपत्ति आई। पुढे तुझ्यावरती आणि तुझ्या कुटुंबावरती विपत्ती अगर येईल. तुझे जीना है जर तुला जगायचंय तो 15 लोगों को रोक दे और खुद माफी मांगे। आणि 15 लोकांना तिकडेच थांबून टाक आणि तो त्याच्याकडे क्षमा माग. अभी उस समय वो थोड़ा ऐसा था ना, आणि त्यावेळेस थोडा चिडलेला होता. तो मैं बोला, "यार, चलो भगवान, तुम भी उसका ये लगता है।" आणि तो म्हणतो तू पण त्याच्याच बाजूने एक वाटत. उसने कहा नहीं नहीं, मैं नहीं जाता उधर, आणि तो म्हणाला मी नाही जात तिकडे, लेकिन मैंने अनुभव लिया पण है, मी अनुभव घेतलेला आहे. इसलिए मैं जिस दुख से गया वो दुख से तू न जाए, इसलिए तुझे बता रहा हूँ। म्हणून ज्या दुःखातून मी गेले त्या दुःखातून तू जाऊ नये म्हणून मी तुला सांगतो. आगे तेरी मर्जी। पुढे तुझी मर्जी. हाँ, फिर अंदर वो आया, थोड़ा तोड़फोड़ किया, आणि तो आतमध्ये आला आणि पास्टर को मारा था पहले, त्याने तोडफोड केली आणि पास्टरना पहिलेच त्याने मारलं होतं. ये लोग सब चले गए, लेकिन पुलिस केस हुई, आणि सगळे निघून गेले पण पोलीस केस झाली. पुलिस लोगों ने सबको पकड़ा, पोलीस लोकांनी सगळ्यांना पकडलं सबको धोया, बहुत अच्छा धोया। आणि सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मारलं आहे. आणि ते सगळे त्यांना त्यांच्या अंगावर सूज झाली. हाँ, लेकिन ये बात वो देखकर मेरे कोई वो ठीक ही नहीं हो रहे, आणि ही गोष्ट बघून की लोक ठीकच होत नाही. 14 के 14 ठीक नहीं हो रहे, आणि 14 त्यांना बरंच वाटत अंदर होतं. डर आ गया। आणि ते पोलिसांमध्ये भीती आली. त्या माणसामध्ये, त्या 15व्या माणसामध्ये भीती आली। और उस मनुष्य के अंदर डर आहे. 15वां जो फोन पे बात किया था ना, आणि जो 15वा माणूस जो फोनवरती बोलला होता सब अभी देखो, अभी के पुलिस लोग क्या है, हाँ, पैसा फेंको, बाहर आ जाओ। पैसा है तो शायद जामीन किया होगा, क्या क्या किया होगा, सब बाहर आ गए थे, आणि कोई भी ठीक नहीं हुआ। आणि जामीन वगैरे केली असते, सगळे बाहेर आले होते पण कोणीही त्यांना आरोपी भेटला एक नाही. एक एक मरने लगे, आणि एक मरू लागले. इसके अंदर डर बैठ गया। आणि याच्यामध्ये भीती वाटली. पास्टर के पास आया, तो पास्टरांजवळ आला. पैर के पास गिरकर माफी मांगा, पायावरती पडून त्यांनी क्षमा कहा मागितली. जब से मैंने तुझे मारा है मुझे नींद नहीं है, आणि म्हणाला जेव्हापासून मी तुला मारलं तेव्हापासून मला झोप मेरे घर से नाही. बीमारी हटी नहीं, माझ्या घरातून आजार पण दूर नाही मेरे झाले. बच्चे बेड पे है, आणि माझी मुलं अंतरुणामध्ये मुझे आहेत. माफ कर, मला क्षमा कर. मेरे लिए प्रार्थना। आणि माझ्यासाठी प्रार्थना कर. कोई जिंदा है अब तक, आणि तोच फक्त आतापर्यंत जिवंत बाकी आहे. सब मर गए। बाकी सगळे गेले.
परमेश्वर बदलाने वाला परमेश्वर है। आणि जीव सोड घेणारा देव आहे. इसलिए ये जो शरीर है ये परमेश्वर का है, म्हणून हे जे शरीर आहे ते देवाचं आहे परमेश्वर ने ही बनाया है। आणि देवासाठी बनवलं आहे. 13वें वचन में जो पढ़ा, कुरिन्थियों की पत्री के 13वें वचन में पढ़ा, ये प्रभु के लिए देह है आणि गलतीकरांचं पत्र 13व्या वचनामध्ये आपण वाचलं की हे शरीर देवाचं आहे और प्रभु देह के लिए है। आणि देव देहासारखे आहे. इसीलिए तेरे 3 का 16-17 पढ़ ले। तुम्ही देवाचे मंदिर आहात हे तुम्हाला खात्रीपूर्वक माहीत आहे आणि त्यामुळे देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हेही तुम्हाला खात्रीपूर्वक माहीत आहे. जो कोणी देवाचे हे घर भ्रष्ट करून त्याचा नाश करतो तर त्याचा देवही नाश करेल, कारण देवाचे घर पवित्र आणि शुद्ध आहे आणि ते घर तुम्हीच आहात. हाँ, ते घर तुम्ही आहात, ते घर शुद्ध आणि पवित्र है। वो घर क्या है? शुद्ध और पवित्र है। इसी कारण से ये शरीर परमेश्वर का है और इसलिए प्रभु कभी नहीं चाहता कि हम मसीह लोग भी इस शरीर को नाश करें। आणि हे शरीर देवाचे आहे. देवाची बिलकुल इच्छा नाही की आपल्या ख्रिस्ती लोकांनी या शरीराचा नाश करावा. हमें दूसरे लोग ना, अभी शैतान को मालूम है कि हम लोग अन्य जातियों को या अविश्वासियों को डरेंगे नहीं, आणि शैतानाला माहित आहे की आपण अन्य जातीतल्या लोकांना, अविश्वासी लोकांना आपण घाबरणार नाही. इसलिए बड़ा चैप्टर है। मग तो खूप चॅप्टर आहे. इसलिए हमें ही मोह में, जाल में, पाप में गिराकर हम खुद ही खुद के बैरी हो जाए और हम जो परमेश्वर के साथ मित्रता किया लेकिन ऐसे काम करें इस शरीर में कि हम इनडायरेक्टली परमेश्वर के बैरी हे दिखाना चाहते हैं। आणि तो आपल्यालाच पापाच्या मोहामध्ये पाडून तो काय करतो, जी मित्रता आपण देवाबरोबर केलेली आहे ती तोडून तो काय करतो, आपल्याला स्वतःच्या शरीराचा वैरी बनवतो. मालूम है, जैसे उदाहरण के तौर पर मैं आपको आपके खुद के घरों में ऐसा होता है, मैं बताती हूँ। आणि उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये असं होतं मी तुम्हाला सांगते. आप अपने बच्चों को बहुत प्यार करते हो, आपके बच्चे और आप एक रिलेशन है। आणि तुम्ही तुमच्या मुलांना खूप प्रेम करता, तुम्ही आणि तुमच्या मुलांचं एक नातं आहे. आपके बच्चे भी कहते हैं मम्मी पापा को बहुत प्यार करते हैं, आणि तुमची मुलं सुद्धा म्हणतात आम्ही आमच्या आई वडिलांना खूप प्रेम लेकिन करतो. वो ऐसा काम करते हैं पण ती लोक अशी कामं करतात ऐसे वो दिखाते हैं कि हम हमारे माँ बाप को बिल्कुल प्यार नहीं करते। आणि त्याच्याद्वारे ती लोक दाखवतात की आम्ही आमच्या आई वडिलांना बिलकुल प्रेम नाही करत. रहते एक ही साथ, राहतात एक सोबत, एक ही घर में, एकाच घरात, बराबर है, एक ही खाना खाते हैं, आणि एकाच ताटात जेवतात, है ना, एक ही घर में सोते हैं। एकाच घरात झोपतात. तो एक छोटा सा उदाहरण मैं बताऊं। आणि लहानचं उदाहरण हम भी परमेश्वर के घर में हैं, आणि आपणही देवाच्या घरात आहोत. परमेश्वर के राज्य में चलते हैं, देवाच्या राज्यात चालतो खाना खाते हैं, आणि जेवतो एक ही घर में सोते हैं, एकाच परमेश्वर के साथ। आणि देवाबरोबर. तो वैसे ही बच्चे भी हमारे साथ वैसे ही करते हैं। मग तशीच मुलं सुद्धा आपल्याबरोबर अशीच करतात. बाहर बताते हैं, मम्मी पापा को गले लगकर बोलते हो, ओ मम्मी पापा हम आपको बहुत प्यार करते आणि बाहेर आई वडिलांना गाळ्याला लावून म्हणतात आई वडील मी तुम्हाला खूप प्रेम हैं। या करतो. बाहर फ्रेंड्स को भी बताते हैं, या बाहर भी बताते हैं बहुत प्यार करते हैं। आणि बाहेर लोकांनाही सांगत की आम्ही आमच्या आई वडिलांना खूप प्रेम करतो. लेकिन बिहेवियर के उनका जो चाल है ना, वो जो चलते हैं, वो जो चाल इनडायरेक्टली कैसी रहती है आणि त्यांची वागणूक कशा रीतीने असते कि वो बताते हैं कि प्यार है, लेकिन ये इनडायरेक्टली वैसे रहते हैं जैसे बताते हैं कि प्रेम नहीं है, तू मेरा शत्रु है। आणि प्रेम करतात पण डायरेक्टली लोक असं राहतात की आम्ही तुम्हाला प्रेम करत नाही, आम्ही तुमचे शत्रू आहोत. जैसे 4 आदमी के बीच में माँ बाप का इंसल्ट करना, आणि 4 चौघांमध्ये आई वडिलांचा अपमान करणं, उल्टा बोलना, उलटा बोलणं, जोर से चिल्ला के बात करना, आणि जोरात ओरडून बोलणं, आज्ञा पालन नहीं करना, आज्ञापालन न माँ करणं, बाप पीछे पड़ना तो उनको बोलना पैदा काय तो किया। आई वडिलांची इच्छा आहे की त्यांनी शिकावं म्हणून ती लोक बोलतात आम्हाला जन्माला का घातलं. ऐसे ये बोल के क्या करते हैं, आणि असं बोलून काय करतात, कार्य करके क्या दिखाते हैं, काय करून काय दाखवतात, शत्रुत्व। शत्रुत्व. मेरे माँ बाप मेरे बहुत बड़े शत्रु हैं। आणि माझे आई वडील माझे खूप मोठे शत्रू आहेत. जैसे रोमांस करते हैं, झगड़ा करते हैं, माँ बाप बोलते बेटा बेटी अच्छा नहीं, तो बोला माँ बाप शत्रु हैं। आणि रोमॅन्स करतात, नफरत करतात, आई वडील म्हणतात तुला असं चांगलं नाही, मग ती लोक म्हणतात हा मी माझे शत्रू आहे. है ना? मुँह से तो कहेंगे हम हमारे माँ बाप को बहुत रिस्पेक्ट देते हैं, लेकिन भाग जाके लड़का लड़की भाग जाते फिर क्या करते हैं, शत्रुत्व दिखाते हैं ना माँ बाप के साथ। आणि तो नाही म्हणतात आम्ही आमच्या आई वडिलांना खूप प्रेम करतो, पण नंतर पळून जातात आणि मग शत्रुत्व आपलं दाखवतात. थोड़ा भी सोचते नहीं भाग जाने से माँ बाप की कितनी बेइज्जती होगी, आणि थोडा पण विचार करत नाही जर आम्ही पळून गेलो तर आमच्या आई वडिलांची किती बेइज्जती होईल, कितना बदनामी होती है, किती बदनामी होते. बाहर जाने के लिए शर्म आता है, बाहेर जायला लाज वाटते, पड़ोसी पड़ोसी नाम रखते हैं, शेजारच्या पदाची नावं और ठेवतात जिंदगी भर बोला जाता है इसकी लड़की बाहर हुई। आणि आयुष्यभर बोलण्यात येते हिची मुलगी पळून
वो अगर वो लड़का को वो लड़की को भी बोलेगा ये भागा हुआ लड़का था, एक लड़की को बगल में बोलेगा आणि त्या मुलाला त्या मुलीला पण बोलून दाखवते हा पळून गेलेला पोरगा होता. जिंदगी भर. आयुष्यभर. मुझे बाद में लोग अच्छे रहते आणि घरी नंतर लोक चांगली राहतात. बोला तो ऐसा ही जाता है ना, पण बोललं तर असंच राहतं ना. वैसे ही मसीह लोग भी क्या करते हैं, तसंच ख्रिस्ती लोक पण काय करतात, देह से ऐसा काम करते हैं. शैतान क्या करता है, देह से ऐसा काम करवाता है और बताता है कि तू तो प्रभु को प्यार करता है, तू तो परमेश्वर के राज्य में प्रभु का ही है, लेकिन पाप करके वो इनडायरेक्टली परमेश्वर का वैल्य बताता है. आणि शैतान अशी कामं आपल्याकडनं करून घेतो आणि तो आपल्याला सांगतो की तू तर देवाला प्रेम करतो, पण इनडायरेक्टली तो आपल्याकडनं अशी कामं करून घेतो की आपण देवाचे शत्रू झाले. और भाइयों याद रखो, शैतान को मालूम है शरीर कितना इम्पोर्टेंट है. आणि शैतानाला माहित आहे शरीर किती महत्वाचं आहे. यही शरीर को परमेश्वर जिलाता है, कारण या शरीराला देव जीवन देतो. इसी शरीर से परमेश्वर की महिमा होती है. आणि या शरीराच्या द्वारे देवाचा गौरव होतो. आपका आत्मा और आपका प्राण तुमचा आत्मा आणि तुमचा प्राण दिखता नहीं, दिसत नाही. मेरा आत्मा और मेरा प्राण दिखता नहीं. माझा आत्मा माझा प्राण दिसत नाही. हमारा शरीर दिखता है. आपलं शरीर दिसतं. मैं जो बोलती हूँ, मी जे बोलते ऐसा हाथ घुमाती हूँ, आणि असा हात फिरवते, ऐसा करती हूँ, राग करते, हंसती हूँ, हसते, ये दिखता है. आणि हे दिसतं. मेरा आत्मा हंसेगा आपको दिखेगा, माझा आत्मा हसतोय तुम्हाला दिसेल का? मेरा मन आनंदित है आपको दिखाई देगा, माझं मन आनंदित आहे तुम्हाला दिसेल का? लेकिन मेरा फेस आनंदित है पण माझा चेहरा आनंदित आहे आपको दिखाई देगा ना. तो तुम्हाला दिसून येईल ना. वैसे ही यीशु मसीह हमारे इस देह से दिखता है. मग तसंच येशू ख्रिस्त आपल्या देहाच्या द्वारे दिसतो. इसीलिए यीशु चाहिए, म्हणून येशू पाहिजे इसीलिए शरीर चाहिए, इसीलिए शरीर चाहिए. आणि म्हणून शरीर पाहिजे. प्रभु चाहिए, शरीर चाहिए, शरीर प्रभु चाहिए, देव पाहिजे और शरीर भी चाहिए. आणि शरीर सुद्धा हमें पाहिजे. इसी शरीर से हमारे परमेश्वर के काम होते हैं. कारण या शरीराच्या द्वारे आपल्या देवाची कामं देतो. जब आप क्षमा करते हो, जेव्हा तुम्ही क्षमा यीशु करता दिखता है. येशू जब दिसतो. आप दया करते हो, जेव्हा तुम्ही दया करता क्षमा आप यीशु दिखता है. येशू दिसतो. जब आप भले काम करते हो, जेव्हा तुम्ही चांगली कामं करता येशू दिसता है. येशू दिसतो. आप दान दशांश या किसी को हेल्प करते हो, तुम्ही दान दशांश किंवा कोणाला काही मदत करता तो यीशु दिखता है. तेव्हा येशू दिसतो. जब आप किसी का दुख सहते हो, जेव्हा तुम्ही कोणाचं दुःख सहन करता, टॉर्चर सहन यीशु करता, दिखता है. येशू दिसतो. यानी आप जो भी काम करते हो, म्हणजे तुम्ही जे काही काम करता उससे यीशु दिखता है. त्याच्याद्वारे येशू दिसतो. बराबर है. इसीलिए शरीर चाहिए. आणि म्हणून शरीर पाहिजे. मालूम है, इसीलिए यीशु मसीह जिलाए जाने के यीशु ने मरने के बाद उसका शरीर ऐसे कब्र में क्यों रखा, ताकि उस शरीर की यीशु को जरूरत थी, परमेश्वर को जरूरत थी. आणि येशू ख्रिस्त मेल्याच्या नंतर त्याचं शरीर कबरेमध्ये का ठेवण्यात आलं, कारण त्या शरीराची येशूला आणि देवपित्याला गरज होती. बाइबल में लिखा है, लूका अध्याय 24 उसके 16 में लिखा है. आणि बायबलमध्ये लूका अध्याय 24:16 मध्ये दिलेला आहे. इस पृथ्वी पर सबसे पहला व्यक्ति है जो शरीर के साथ जिंदा हुआ. आणि या पृथ्वीवरचा असा पहिला माणूस आहे जो शरीरासमोर जिवंत झाला. यीशु मसीह का शरीर कब्र में रखा गया. येशू ख्रिस्ताचं शरीर कबरामध्ये ठेवण्यात आलं. 3 दिन तक गाड़ा गया. 3 दिवसापर्यंत तो काढला गेला. पवित्र आत्मा ने और प्रभु यीशु ने, जैसे यहाँ लिखा है कि परमेश्वर ने अपनी सामर्थ से प्रभु को जिलाया, हमें भी जिलाएगा. 14वें वचन में लिखा है. तो वैसे ही परमेश्वर ने क्या किया, इस मरे हुए शरीर को, यीशु मसीह के इतना मारा हुआ था वो शरीर, पूरा घायल हुआ था शरीर, लहूलुहान हो गया था, कुर्रुप हो गया था, उसको कोई सुंदरता नहीं रही थी, लेकिन फिर भी उस शरीर को, परमेश्वर को और यीशु मसीह को जरूरत थी, इसलिए वो शरीर कब्र में रखा गया और तीसरे दिन जिलाया गया. आणि त्या शरीराला खूप मारण्यात आले होते. ते शरीर पूर्ण रक्तमंबाळ झालेलं होतं आणि ते शरीर एकदम कुरूप झालेलं होतं. तरी सुद्धा त्या शरीराला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, कारण त्या शरीराची देवपित्याला येशू ख्रिस्ताला गरज होती. बराबर है. 24:16. तथापि त्यांनी त्याला ओळखले नाही, कारण येशूला त्यांनी ओळखू नये म्हणून देवाने जणू काही त्यांचे डोळे बंद केले होते. यीशु शरीरत उठला, लेकिन फिर भी वो क्या हुआ, वो लोग पहचाने नहीं गए. 24 से 39. 24 का 39. 24 से 39. माझे हात व माझे पाय पहा, मी तोच आहे. मला स्पर्श करून मी आत्मा नाही याविषयी खात्री करून घ्या. आत्म्यांना मांस व हाडे नसतात, पण मला ती असलेली तुम्ही पाहत आहात. हाँ, यीशु मसीह शरीर में जलाया गया.
आणि येशू ख्रिस्त शरीरामध्ये जिवंत करण्यात आले. इसीलिए मरकुस अध्याय में भी आप पढ़ सकते हैं कि जब यीशु मसीह को उसके बदन पे जो निशान थे उन निशानों के साथ वो जिंदा हुआ. आणि मार्क अध्यायात तुम्ही वाचू शकता येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती जे निशाण होते त्या निशाणासकट तो जिवंत झाला. यीशु का शरीर महिमावान था आणि येशू ख्रिस्ताचं शरीर गौरवाने महिमा से भरा हुआ था. गौरवाने भरलेलं लेकिन वो होतं. निशान आज भी है. व ते निशाण आजही आहे. अगर आज भी आप यीशु मसीह को देखोगे आणि आजही जर तुम्ही येशू ख्रिस्ताला तो जो पाहिलं भाव यीशु मसीह को है आणि जो लगे हुए थे 2022 साल पहले आणि ज्या जखमा येशू ख्रिस्ताच्या शरीरावरती 2022 वर्षांपूर्वी लागलेले होते वो अभी भी है. ते आता सुद्धा इसलिए आहे. यमुना में थोमा को कहता है कि मेरे छाती में क्या कर, मेरे पंजर में तू हाथ डाल, म्हणून तो मला तो म्हणतो की माझ्या छातीमध्ये तो हात घालून बघ मेरे हाथ में तू उंगली डाल. आणि माझ्या हातामध्ये तुझी बोटं घाल. क्योंकि अभी भी वो बोल है. कारण अजूनही तो भूल आहे. इसीलिए वहाँ प्रकाश भरा हुआ है. फक्त तिकडे प्रकाश भरलेला आहे यीशु महिमा से भरा हुआ है. आणि येशू ख्रिस्त गौरवाने भरलेला आहे. इसीलिए प्रियो यीशु मसीह में जितने मसीह में है, जितने मनुष्य विश्वास करते हैं उन्होंने अपने शरीर को जतन करना, संभालना ये उनका ड्यूटी है. आणि जेवढे ख्रिस्तामध्ये आहेत त्या लोकांनी स्वतःच्या शरीराचा सांभाळ करणं हे गरजेचं आहे. प्रियो प्रभु बिल्कुल नहीं चाहता कि हम हमारे शरीर को मारने के लिए दें. आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण आपल्या शरीराला मारण्यासाठी द्यावं. क्योंकि यीशु ने मार खाया है. कारण येशू ख्रिस्ताने मार खाल्लेला बाइबल में आहे. क्या लिखा है, सब कुछ एक्सचेंज किया ना, आणि बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे की सगळं काही एक्सचेंज करण्यात आलं रद्द बदली किया ना. आणि रद्दबदली करण्यात जैसे आली. मेरा रुमाल, माझं रुमाल हाँ तीसरा रुमाल, इसे कहते हैं एक्सचेंज करना, आणि याला म्हणतात बदलणं, रद्द बदली, रद्दबदली. है ना. तो मेरे श्राप जो है माझे जे श्राप आहे वो मैंने यीशु मसीह को दिए ते मी येशूला दिले और यीशु का आशीष लिया. आणि येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद यीशु का दिला. जीवन लिया, येशूचं जीवन मेरा केलं, मृत्यू यीशु को दिया, माझी मृत्यू येशूला दिली, ये मेरा दुख यीशु ने लिया माझं दुःख येशूने घेतलं, और यीशु की शांति, यीशु का छुटकारा मुझे मिला. येशूची शांती आणि सुटकारा मला भेटला. यीशु ने सारा शरीर पर उठाया आणि येशूने सगळं काही शरीरावरती उचलले. हम शरीर पर नहीं उठाए. ते आपण शरीरावरती उचलू नये. दुख, यातना, दर्द, कष्ट, पाप ये सब हम शरीर पर नहीं उठाए, इसलिए यीशु ने उठाया. आणि दुःख, यातना, त्रास, संकट, पाप हे आपण उचलू नये म्हणून येशू ख्रिस्ताने ते उचलले. इसीलिए प्रियो आज हमारा परमेश्वर हमसे यही चाहता है कि हम हमारे शरीर को संभालें. आणि आज आपल्या देवाची हीच इच्छा आहे की आपण आपल्या शरीराचा सांभाळ इसलिए करावा. मसीह का जो पुनरुत्थान है म्हणून ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे वो हमारे सामने एक नमूना है आणि ते आपल्या समोर एक नमुना ताकि आहे हम भी हमारा भी पुनरुत्थान होना की चाहिए. आपलंही पुनरुत्थान झालं यानी पाहिजे. जैसे यीशु शरीर में जिलाया गया, म्हणजे जसं येशू ख्रिस्त शरीरामध्ये जिवंत हम भी करण्यात शरीर में आला, जिलाया गया. आपणही शरीरामध्ये जिवंत करण्यात यावे. यानी प्रभु को हमारे शरीर की जरूरत है. आणि कारण देवाला आपल्या शरीराची गरज आहे. परमेश्वर को क्या, हमको खुद को जरूरत होना चाहिए. आणि देवाला काय आपल्या स्वतःला गरज असली पाहिजे. हाँ, हमको जिंदा वापस होना है ना शरीर में. आणि आपल्याला पुन्हा जिवंत व्हायचं आहे ना शरीरामध्ये. इसीलिए हमारे शरीर को हम क्या करना चाहिए, जैसे यीशु ने दफन किया वैसे हम भी मरने के बाद जलाना नहीं, दफन होना जरूरी है. मग जसं येशू ख्रिस्ताचं शरीर दफनविधी करण्यात आली मग तसंच आपल्यालाही आपल्या शरीराला जाळायचं नाही, त्याला दफन करायचं. बाइबल में एक ऐसा व्यक्ति है जिसको जलाया गया, इस्राएली होने के बावजूद भी उसे जलाया गया. कौन है? आणि बायबलमध्ये असा व्यक्ती आहे जो इस्रायली असून सुद्धा त्याला जाळण्यात आला. शाऊल राजा, शौल राजा, जो पहला राजा है, जो पहिला राजा, इसराइलियों का पहला राजा. इस्रायली लोकांचा पहिला राजा. आप पढ़ सकते हैं इतिहास में और पहला सैमुएल में 31 में पढ़ सकते आणि हैं, पहिल्या शमूएल 21 मध्ये तुम्ही वाचू शकता 11 से 13 तक. 11 ते 13 पर्यंत. तो हम देखते हैं वहाँ पर प्रियो कि उसे जलाया और फिर उसकी हड्डियों को दफन किया. आणि तिथे आपण पाहतो की पहिले त्याला जाळण्यात आलं आणि नंतर त्याच्या हाडांना फोडण्यात आलं. लेकिन ये सही मार्ग नहीं है. आणि हा योग्य मार्ग नाही. जलाना ये सही, क्योंकि जलाने से पूरा शरीर मिट जाता है, नाश होता है. आणि जळणं ही विधी योग्य नाही कारण जळण्याच्या द्वारे पूर्ण शरीर नाश होतं. परमेश्वर ने एक विधि बताई. देवाने एक विधी मिट्टी सांगितली. में आया तो मातीतून आला तो मिट्टी में जाना. तो मातीतच जाशील. इसीलिए जब हम मिट्टी में गाड़े जाते हैं म्हणून जेव्हा आपण मातीत गाडण्यात हमारा येतो, ये शरीर मिट्टी से क्या हो जाता है, विरोध जाता है, मतलब गिर जाता है, मिक्स हो जाता है. आणि आपले शरीर मातीमध्ये विरघळून जातं. मालूम है? मिट्टी में सोना, चांदी, मोती, हीरे जवाहरात कुछ भी वो मिक्स गल नहीं जाएंगे, मतलब गल नहीं जाएंगे, विरोध नहीं जाता. हाँ? हाँ, हिंदी में हाँ, मिट नहीं जाएंगे, वो मिटेंगे नहीं, वो ऐसे के ऐसे ही रहेंगे.
आणि सोनं चांदी जे काही हिरे जवाहरात ते मातीमध्ये मिक्स होणार नाही. लेकिन हम मिट्टी में जैसे गाड़े जाते हैं, पण आपण कसं मातीमध्ये गाडण्यात येतो हम मिट्टी में क्या हो जाते हैं, मिट जाते हैं. आणि आपण मातीमध्ये मिटून जातो. हमारा शरीर मिट्टी में हो जाता है, मिक्स हो जाता है. आणि आपलं शरीर हे मातीमध्ये मिक्स होऊन जातं. इसीलिए परमेश्वर उस मिट्टी में से वापस हमारे शरीर को मांग लेता है. आणि म्हणून देव पुन्हा त्या मातीतून आपलं शरीर पुन्हा मागतो. इसलिए प्रियो याद रखो, परमेश्वर चाहता है हम इस देह से परमेश्वर की महिमा करें. म्हणून त्यांना लक्षात ठेवा, देवाची इच्छा आहे की आपण आपल्या शरीराच्या द्वारे देवाचा गौरव हम करावा. कुछ वचनों को पढ़ेंगे, आपण काही वचनांना वाचू, जिसके द्वारा आपको मालूम पड़ेगा. ज्याच्याद्वारे तुम्हाला माहीत पडेल. फिलिपियों की पत्री 3 फिलिपियरांचं पत्र आहे की उसका 20 और 21. त्याचं 20 आणि 21. फिलिपियों की पत्री फिलिपियरांचं पत्र 3 अध्याय 3 उसका 20 और 21. त्याचं 20 आणि 21. परंतु ज्या ठिकाणी आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो स्वर्ग आपली मातृभूमी आहे आणि तेथून तो परत येणार आहे याची आपण वाट पाहत आहोत. तो परत येईल तेव्हा तो आपली ही मर्त्य शरीर घेईल. हमारा नागरिकत्व स्वर्ग है. हम कहाँ जाने वाले हैं? स्वर्ग में. वहाँ स्पष्ट रीति से बताया. अभी जो नेक्स्ट वर्जन जो पढ़ रहे हैं ना, तो परत येईल. अभी हमारा यीशु मसीह आने वाला है. सही है? या फिर हम उसके पहले जाएंगे. अगर वो आने से पहले जाए, यीशु मसीह आने वाला है, कुछ बता के रखा है कि 1 साल, चलो उसके पहले हम गए तो इसीलिए लिखा है यीशु मसीह आने से पहले तेव्हा तो आपली मर्त्य शरीर घेईल. हाँ, वो हमारे इस मरे हुए शरीर को जो मिट्टी में गाड़ा गया है उसे लेगा, व त्यांचे रूपांतर करून हाँ उसका रूपांतर कर देगा. किसमें? महिमा में. इसलिए मिट्टी में गाड़ना जरूरी है. आणि म्हणून मातीत गाडणं गरजेचं ये आहे. बॉडी हमारे लिए जरूरी है. म्हणून हे शरीर आपल्यासाठी गरजेचं आहे. मालूम हुआ? हमारे लिए जरूरी है कि मिट्टी में गाड़ी जाए. आणि आपल्यासाठी गरजेचं आहे की मातीत गाडलं. अगर इस शरीर को जिलाना है, जैसे यीशु मसीह जब कलवरी क्रूस पर मरे, जसं येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मेले है ना, तो बहुत सारे मरे हुए लोग कब्र से बाहर निकले ना, आणि खूप सारे मेली लोक कबरातून बाहेर तो निघाले दिखाई दिए. आणि ते दिसण्यात आले. अभी इंसानों को दिखाई देने के लिए मतलब उनका शरीर होना चाहिए ना. आणि माणसांना दिसायचं आहे म्हणजे त्यांना शरीर असलं पाहिजे. मतलब वो कब्र से बाहर निकले, मतलब देव के साथ प्रभु ने उनको जिलाया. आणि ते कबरेतून बाहेर निघाले म्हणजे देहासकट देवाने त्यांना जिवंत और केलं. तो दूसरे 2 व्यक्तियों का उदाहरण बताता. आणि अजून 2 व्यक्तीचं उदाहरण यीशु सांगतो. मसीह पहाड़ पर प्रार्थना के लिए गए. आणि येशू ख्रिस्त डोंगरावरती प्रार्थनेसाठी गेले होते. पतरस याकूब और यूहन्ना को लेकर. पतरस याकूब आणि यूहन्नाला घेऊन. और आपको मालूम है उस पहाड़ को रूपांतर करने वाला पहाड़ बताया गया है. आणि त्या डोंगराला रूपांतरित करण्याचा डोंगराचं तो यीशु म्हटलं. मसीह वहाँ जाने के बाद कारण येशू ख्रिस्त तिकडे गेल्याच्या जब वो नंतर प्रार्थना कर रहे थे जेव्हा ते प्रार्थना करत होते तो पूरे चेंज हो गए. आणि ते पूर्ण चेंज सूर्य झाले के जैसे चमक रहे थे. आणि सूर्यासारखे प्रकाशित झाले ये जो होते. इतने गहरे वाक्य, इनका तो काम ही था ना सोना, तो ये जो सो रहे थे, आणि यांचं कामच होतं झोपणं. मग ते झोपत होते. लेकिन प्रकाश के कारण वो सोचे क्या हो गया, हम तो सोने के लिए आए, इतना प्रकाश कैसे आया. आणि प्रकाशामुळे आम्ही तो झोपलेलो आहोत ना, एवढा प्रकाश कुठून आला. आप देखो सो रहे हो, आणि बघा तुम्ही झोपताय रूम में प्रकाश आ गया. आणि रूम मध्ये प्रकाश तो आला. आप लोग बात करते हैं, लाइट बंद करना बोल दो. आणि तुम्ही डोळे उघडून म्हणता नाही भले बरे. दिन में सोए हो, आणि बरे तुम्ही दिवसात झोपलाय अभी ऐसा उजाला है, आणि आता असं उजेड आहे. लेकिन जब लाइट लग जाती है पण जेव्हा लाईट लावण्यात आप येते क्या बोलते हो? तुम्ही काय म्हणता? बंद करना मम्मी बंद करणं मम्मी. बोले. तो इसी कारण से वो जो यीशु का जो प्रकाश करके, तो मैंने प्रभु को पूछा ये बात, प्रभु सुनता ये बात कि अरे ये तो झोपले होते, मग हे कसे नाही उठले. और ये हे लोग तो त्यांचं तर कामच होतं झोपायचं. और उनका तो काम ही ना सोना, तो ये सोए थे फिर वो उठे कैसे? त्यांना प्रार्थना येशू जाते तो लय खुश व्हायचे. और वो प्रार्थना के लिए यीशु मसीह जब जाता था शिष्य बहुत खुश हो जाते का थे. म्हणा, क्यों बोलो? हा, त्यांना झोपायला भेटायचं. और उनको नींद अच्छे से मिलती थी. कारण येशूची प्रार्थना करायचं, प्रभु धन्यवाद, हा पिता हो गया आमीन, ऐसा नहीं कहा. और यीशु मसीह की प्रार्थना ऐसी छोटी नहीं थी. लगभग 3 घंटे के लगभग वो प्रेयर करते थे. 1 घंटा 2 घंटा 3 घंटा प्रार्थना करते थे. आणि 3 तास 2 तासाचे तिथे ते प्रार्थना रात करायचे. भर प्रार्थना करते थे. रात्रभर प्रार्थना करायचे. रात को जो बैठे वो डायरेक्ट सुबह तक. आणि रात्रीचे बसले डायरेक्ट तो आप सकाळपर्यंत. सोचो, तो इसलिए शिष्य लोग बड़े खुश होते. म्हणून शिष्य खूप आनंदित व्हायचे. यही तो एक मौका मिलता था कि हमको सोने के लिए. आणि हेच त्यांना संधी भेटायची झोपण्यासाठी. इसीलिए शैतान शिष्यों को प्रार्थना के समय में नींद देता है. म्हणून शैतान शिष्यांना प्रार्थनेच्या वेळेला झोप देतो. लेकिन जब प्रकाश
चमकता है। पण जेव्हा प्रकाश चमकण्यात येतो इस पर शिष्यों पर यीशु का प्रकाश यीशु के ऊपर नहीं चमका, आणि येशूचा प्रकाश येशूवरती नाही चमकला, उस पहाड़ के ऊपर उस शिष्यों के ऊपर चमका। आणि त्या डोंगरावरून त्या शिष्यांवरती प्रकट झाला। इसलिए वो सोए हुए लोग जाग उठे। म्हणून ती झोपलेली लोक जागृत कहाँ पर झाली। है ये वचन? आमीन। हे सोने वाले जाग, क्योंकि मसीह की ज्योति तुझ पर आ चमकी है। इसीलिए जो लोग प्रार्थना में सोते नहीं ना, आणि जे लोक प्रार्थनेमध्ये झोपत नाहीत ना, हाँ, उनके ऊपर परमेश्वर की ज्योति है। आणि त्यांच्यावर ख्रिस्ताचा प्रकाश आहे। और जो लोग सोते हैं, आणि जे लोक झोपतात, सॉरी अभी वचन आया, मैं क्या तैयार करके नहीं आई। आणि ते तयार करून आणून होते। ये जो इसमें कुछ लिखे हैं मैंने पॉइंट्स, ये संडे का वचन था, आणि रविवारचं वचन होतं, उसमें मैंने सिर्फ 2 ही पॉइंट्स निकाला है। आणि याचं ते फक्त दोनच आपने तुला बोला बोला है, सिर्फ बताया है। आणि आतापर्यंत तुम्हाला सांगितलं, बाकी सब जैसे कोई प्रार्थना लेके चल रहा है, चला रहे। आणि बाकी सगळं जसं देवाचा आत्मा घेऊन चाललंय चालवते। मालूम हुआ? तो इसीलिए प्रियो दुष्ट है ना, वो चाहता है कि प्रार्थना में हम सोते। आणि दुसऱ्याची इच्छा आहे की आपण प्रार्थनेमध्ये झोपावं। प्रार्थना बोला तो एक अच्छा सोने का स्थान है, आणि प्रार्थना म्हटलं तर एक चांगली झोपायची जागा आहे। लेकिन जिस पर प्रभु की ज्योति चमकी है, पण ज्याच्यावर ख्रिस्ताचा प्रकाश चमकलेला आहे, वो लोग क्या करते हैं? ते लोक काय करतात? प्रार्थना करते हैं। प्रार्थना करतात। इसीलिए जैसे यीशु का रूपांतर हुआ, यीशु का प्रकाश चमका, ये सब सोए हुए उस प्रकाश में उनकी आंखें खुल गई, हड़बड़ा गए वो लोग। वो देखने लगे, बाप रे, ये हमारा ही मसीह, ये हमारा ही गुरु है, ये हमारा ही यीशु है। डर गए। आणि जेव्हा येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं आणि त्यांचा प्रकाश जेव्हा त्या शिष्यांवरती पडला, तर ते एकदम लगबगीने उठले आणि ते बघू लागले की हा आमचाच येशू आहे। 2 व्यक्तियों को उन्होंने देखा, आणि 2 व्यक्तींना त्यांनी पाहिलं, वो देह के साथ, ते देहासकट होते, इसीलिए उन तीनों ने देखा। आणि म्हणून ते तिघांनी त्याला पाहिलं। आत्मा जब किसी को एक दान है कि आत्माओं को देखना, मरे हुए लोगों को देखना, भूतों को देखना, स्वर्गदूतों को देखना, ये कुछ लोगों को दिखता है। आणि काही लोकांना हे दान आहे की आपल्याला पाहणं, मेलेल्या लोकांना पाहणं, स्वर्गदूतांना पाहणं, हे काही लोकांना दान आहे। हमको है क्या वो दान? आपल्याला हे काय दान? हमको दिखते है क्या इधर को झाड़ पे भूत बैठा है? आपल्याला दिसतं काय तिथे झाडावर भूत बसलेला आहे। एक आदमी मैं यहाँ जो पहला बीज यहाँ जो बोया था, मतलब सेवा जो जिसने की थी, पहला बीज तो प्रभु की दया से हमारे द्वारा ही गया, लेकिन यहाँ एक सेवा के लिए आनंद को रखा था। आणि इथे एक सेवेसाठी आनंद ठेवलं होतं। हाँ, वो जो वॉर्ड क्रमांक 5 में जा रहा था रात्रि समय में, आणि जेव्हा तो रात्रीच्या वेळी वॉर्ड क्रमांक 5 मध्ये जात होता, पूजा कोबराने के घर में जाने का जो रास्ता है ना, हाँ, वो जाने की जगह पर वो और दूसरा आनंद, आणि तो आणि दुसरा आनंद, दोनों का नाम आनंद था। दोघांचं नाव आनंद होतं। इसीलिए क्या हो गया, ये जो अंधेरा था बोलकर छोड़ने के लिए जा रहा था, आणि खूप एक आनंद दूसरे आनंद को छोड़ने जा रहा था। आणि खूप अंदाज होता, म्हणून एक आनंद दुसऱ्या आनंदाला सोडायला जात होता। और रास्ते में एकदम खटी सजी हुई एक औरत, आणि रस्त्यामध्ये एकदम सजलेली एक स्त्री होती। तो इन लोगों को लगा शायद ये वेश्या होगी, आणि त्यांना असं वाटलं की ती वेश्या असेल, लेकिन पण दूसरे आनंद को दिख नहीं रही। दुसऱ्या आनंदाला दिसत नव्हतं। और जो हमारा सेवक है आनंद, उसको दिखाई दे रही। आणि जो आमचा सेवक आनंद आहे त्याला ती दिसत तो होती। ये बोलता है नहीं औरत इतनी सजज के क्यों है? तो ये बोलते ही बाई एवढी सजलेली का आहे? मग तो म्हणतो कुठे आहे? और दूसरा आनंद डरपोकता, आणि दुसरा तो आनंद उगाच भित्रा होता, डर गया। तो घाबरला, ये इसके कारण ये भी डर गया। आणि त्याच्यामुळे तो दुसरा आला पण घाबरला। मुझे दिखता नहीं है, सामने खड़ी है, आणि तुला दिसत नाही समोर उभी अभी आहे, हम उसके पास सामने से जाने वाले आणि हैं। आता आपण तिच्या बाजूने जाणार आहोत। बोलते नहीं, तर म्हणतो नाही, इसने चालू किया यीशु रक्त जय, आणि तिने ईश्वराकडे चालू केलं, और दोनों उसके बाजू में से निकले। आणि दोघं तिच्या बाजूने निघाले। वो वैसे ही खड़ी है, ती तशीच उभी राहिली, ना हिली, हल्ली पण नाही ना आगे गई ना पीछे गई। आणि पुढे पण नाही गेली, मागे पण नाही वो आली, यीशु रक्त जय बोल रहा था। कारण तो ईश्वराचं जे बोलत होता। आप आदमी इसको तो छोड़ दिया, आता दुसऱ्या आनंदाचं सोडलं तरी ये बोला तो अब मुझे छोड़ दीजिए। शायद वो वापस दूसरी वहाँ होगी तो उसकी आंखें ऐसी थी कि उसे भूत दिखते थे, लेकिन उसके साथ जितने लोग थे उनको भूत नहीं दिखा। आणि त्याचे डोळे असे होते की त्याला भूत दिसायची, पण त्याच्याबरोबर जेवढी लोक असायची त्यांना भूत नाही दिसत। ये जो रेलवे फाटक है ना, रेलवे फाटक, आणि हा जो रेल्वे फाटक आहे ऐसा गिरता है, उसके ऊपर भी खडड़ उसने देखी। आणि त्याच्यावरती पण एक हडळ त्यांनी पाहिजे। खडड़ होते ना, भरी हुई एकदम चुड़ैल जैसी, ऐसी हो, और एक अच्छी सुंदर सी थी, आणि चांगली गणपती घडलेली होती, और वो उसके ऊपर बैठी थी।
आणि ती त्या फाटकावरती बसलेली आहे. ऐसे उसे दृष्टांतमाएं दिखते हैं। ऐसे बहुत इंसान है जिन्हें भूतें दिखती है, आणि अशी खूप लोक आहेत ज्यांना भूत दिसतात दिखते हैं। हमें सिर्फ एहसास होता है आणि आपल्याला फक्त जाणीव होते कोई है, कोणी आहे, ऐसा पीछे कोई तो है, मागे कोणतरी तो आहे चल के आ रहा है, ऐसा महसूस हो रहा है, ये हम देख नहीं सकते। आणि चाललं तेच आहे याचा आपल्याला अनुभव होतो. इसे कहते हैं आत्मा, आणि याला म्हणतात जो आत्मा, सबको नहीं दिखते। जे सगळ्यांना नाही ये दिसत. शरीर जिसको ये देखो, अभी आपको मैं सब दिख रही हूँ, आणि तुम्हाला सगळ्यांना मी दिसते किसको भी दिखाई देगी। बिछाने में पड़े हुए बीमार व्यक्ति को भी मैं दिखाई दूंगी। आणि बिचारावरती पडलेला आजारी व्यक्ती त्याला पण मी दिसते. शरीर है, त्याला शरीर आहे तो समझा, तो शरीर दिखता है आणि शरीर दिसतं और आत्माएं नहीं दिखती। आणि आत्मी दिसत नाही. जिनको गिफ्ट है, जिनकी आत्मिक आंखें खुली हुई है, उनको दृष्टांतमाएं दिखती है। आणि ज्यांना हे दान आहे, ज्यांचे आत्मिक डोळे उघडलेले आहेत त्यांना दृष्टात्मिक मेरे भाई दिसतात. को भी दिखती है। माझ्या भावाला सुद्धा हाँ दिसतात. बाबा, वो तो जब हॉस्पिटल में था तो उसको दृष्टांतमाएं दिखती थी, आणि ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांना दृष्टात्मिक दिसायचे. लेकिन कोई कोई दृष्टात्मा उसे नहीं दिखती थी। पण काही काही दृष्टात्मिक त्यांना नव्हते दिसत. हाँ, और जो भी उस वार्ड में सोता था वो मर जाते थे। आणि जो कोणी त्या वॉर्डमध्ये झोपायचा तो मरून जायचा. लेकिन हमारी प्रार्थना से पण आमच्या प्रार्थनेने परमेश्वर सोता है, क्योंकि मैंने जो प्रभु को पूछा, प्रभु त्याला भूत दिसत, मग हा दृष्टात्मा त्याला का नाही दिसत? और प्रभु उसको दृष्टात्मा दिखाई देते तो ये दृष्टात्मा को क्यों नहीं दिखाई देता. दृष्टात्माएं दिखते मेरे भाई को। आणि माझ्या भावाला दृष्टात्मा दिसतात. तो फिर वो उसके वार्ड में उसकी जो उसको अलग रखा है, टीबी हुई थी ना उसको, तो उसका जो टीबी पेशेंट का जो अलग ही एक पेशेंट एक रूम में वैसा, तो उसके रूम में जो भी सोता था मर जाते थे, वो नहीं मरा। आणि त्यांच्या रूममध्ये जेवढी लोक झोपायचे ते सगळे मरून जायचे, पण ते नाही गेले. और उस रूम में डॉक्टर और नर्सेज भी आने के लिए डरते थे। आणि त्या रूममध्ये डॉक्टर आणि नर्स येण्यासाठी पण घाबरायचे. लेकिन ये इतने महीने उस रूम में रहा, पण हे इतके महिने त्या रूममध्ये राहिले. और उसको भी मालूम है इस रूम में भूत है, आणि त्यांनाही माहिती आहे की या रूममध्ये भूत आहे, लेकिन उसको नहीं दिखाई दी। पण त्यांना दिसत नव्हते. प्रभु को पूछा मी देवाला विचारलं ऐसा क्यों, की असं का. बोला तुम लोग उसके लिए प्रेयर कर रहे हैं, आणि देव म्हणाला की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना उसको भी करू. दृष्टांतमा दिखता है। आणि त्यांना सुद्धा दृष्टात्मा दिसते. तो असं विचारायचा, तू असं पूछते ते. अरे मी जेवायला बसलोय, मी खाना खाली मेरा गेले भाई ऐसा पूछता था, आणि माझा भाऊ असं विचारायचा, मी जेवतोय, मी खाना खा रहा तू हूँ, कुठे है? तू कहाँ पर है. तो वैसा है ना, उधर का ग्लास ऐसा गिरा देता था, बोला मैं इधर हूँ। तो असा ग्लास टाकायचा आणि सांगायचं मी इथे आहे. फिर उधर देख के वो बात करता था, मग तो तिकडे बघून तू होते तुला बोलायचे. जेवण पाहिजे का, नाही तर मी सगळं खाईल। और तुझे खाना चाहिए क्या, नहीं तो मैं सब खा लूंगा. तो वो मेरा भाई बोला मेरे साथ कोई बात करने के लिए नहीं था, इसलिए मैं उसके साथ बात करता था। आणि माझा भाऊ म्हणाला की माझ्याबरोबर बोलायला कोण होतं म्हणून मी त्यांच्याबरोबर बोलायचो. बोले हमारी प्रार्थना से वो बचा गया। पण आमच्या प्रार्थनेच्या द्वारे ते वाचवण्यात आले. मालूम हुआ, तो प्रार्थनाएं हमें दुष्टात्माओं से बचाती है। आणि प्रार्थना ही आपल्याला दुष्टात्मापासून सबसे वाचवते बेस्ट है, हमारे कुटुंब को भी बचाती है। आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा वाचवते. हमारी एक छोटी सी प्रार्थना ऐसे ही करते, कभी कभी हम कड़कड़ की हम एकदम गिड़गिड़ा कर नहीं करते कभी कभी, आणि आपण एकदम कळकळून प्रार्थना कधी करत नाही. लेकिन हम होते प्रभु हमारे बाबाला वाचो, मेरे प्रभु मेरे भाई बहनों को रक्षा करना, हम सिर्फ इतना ही बोलते, साधारण से बोलते, आणि आपण फक्त साधारण रीतीने प्रार्थना करतो. लेकिन देखो फिर भी हमारी प्रार्थना से प्रभु बचाता है। पण बघा तरी सुद्धा देव आपल्या प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला तो वाचवतो. वैसे ही ये दोनों जन एलिया और मोजेस, मग तसंच हे दोघं जण एलिया आणि मोशे यीशु को मिलने के लिए पहाड़ पर आए ना, आणि येशूला भेटायला डोंगरावर आले ना. तीनों के तीनों शिष्यों ने दोनों को देखा, आणि तिन्ही शिष्यांनी त्या दोघांना पाहिलं. पतरस ने भी देखा, पेत्राने पण याकूब पाहिलं, ने भी देखा, याकोबाने पण पाहिलं, यहूदा ने भी देखा। आणि योहानाने सुद्धा पाहिलं. दो तीनों भी कहते हैं आणि तिघं सुद्धा म्हणतात ये कौन है, हे कोण आहे, एलिया और मोसेस। मोशे आणि एलिया आहे. बराबर है। चलो मुझे अगर जैसे मैंने बताया आनंद ने एक औरत को देखा, दूसरे ने नहीं देखा, हम भी अगर आज किसी को देख रहे तो हम बोलेंगे नहीं मुझे तो यही दिख रहा है, दूसरा नहीं दिख रहा है, लेकिन इन तीनों को दोनों के दोनों दिखाई दे, क्योंकि दोनों को महिमा का शरीर मिला था। एलिया शरीर के साथ उठाया गया, मोसेस उसका कफन विधि हुआ, उसके शरीर के लिए मान दिया गया, आणि एलिया शरीरासकट उचलण्यात आला आणि मोशेला दफनविधी करण्यात आला. त्याच्या शरीराची माग करण्यात आली. शैतान उसका शरीर मांग रहा है, आणि शैतान त्याचं शरीर मागत होता. मालूम है उसका शरीर मांग रहा है। आणि त्याचं शरीर मागून येतं. स्वर्गदूत ने दिया, स्वर्गदूताने दिलं का. ये इससे हम सीखते हैं कि हमारा शरीर कितना कीमती है, आणि याच्याद्वारे आपण शिकतो की आपलं शरीर किती ये किमती आहे परमेश्वर की प्रॉपर्टी है। आणि हे देवाची प्रॉपर्टी आहे. परमेश्वर की प्रॉपर्टी, इसलिए प्रभु बोलता है मैंने तुझे मिट्टी से बनाया, तू मिट्टी में जा, आणि देवाची प्रॉपर्टी आहे म्हणून देव म्हणाला मी तुला मातीतून बनवलं, तू मातीतच जा मैं मिट्टी में से तुझे प्राप्त करूँ। आणि मी मातीतून तुला प्राप्त करेन.
लेकिन तुम मिट्टी में जाना, लेकिन जलाना ना। पण तू मातीत जाऊन तुला जाणून घेऊ इसलिए ये नकोस. शरीर की जरूरत है हमें. म्हणून या शरीराची गरज आहे आपल्याला. रेवलेशन में भी अगर आप पढ़ोगे, म्हणून प्रकटीकरणात जर तुम्ही वाचलं, जब यीशु मसीह सिंहासन पर बैठ गए, वहाँ ऐसा बाइबल में लिखा है, रेवलेशन में आप पढ़ सकते हैं. आणि प्रकटीकरणामध्ये तुम्ही वाचू शकता. बीस अध्याय निकालो. आणि 20 करा. और उसका 11 से पढ़ो. 11 से 13 तक. 11 ते 13 पर्यंत. मग एक भव्य पांढरे शुभ्र राजस्थान व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. तेव्हा पृथ्वी व आकाश यांनी त्याच्या समोरून पळ काढला, पण त्यांना लपण्यासाठी कुठे जागा मिळाली नाही. मग मृत झालेले लहान थोर देवासमोर उभे असलेले मी पाहिले. जीवनाचे पुस्तकही उघडण्यात आले. पुस्तकात लिहिल्याप्रमाणे ज्याचा त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. जे लोक समुद्रात मरण पावले होते, हाँ, जो लोग समुद्र में मर गए, त्यांची शरीरे समुद्राने परत दिली. किसने दी? समुद्र से वापस उसको दी गई. परमेश्वर के सामने शरीर दिया गया. पृथ्वी व अधोलोक यांनीही आपल्यातील मृतांना बाहेर सोडले. पृथ्वी और अधोलोक में भी जितने शरीर हैं, उन शरीरों को भी दिया गया, आत्माओं को भी दिया गया. प्रत्येकाचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे करण्यात आला. छठा अध्याय पढ़ो. 6वा अध्याय, रेवलेशन चैप्टर 6, प्रकटीकरण अध्याय 6, उसका 9 से 11. त्याचा 9 ते 11. 5वा शिक्का फोडला तेव्हा मी एक वेदी पाहिली. त्या वेदीखाली आत्मे होते. देवाचे वचन सांगितल्यामुळे आणि विश्वासूपणे साक्ष दिल्यामुळे जीवे मारले गेलेल्या सर्व लोकांचे हे आत्मे होते. त्यांनी प्रभूला मोठ्याने हाक मारले व ते म्हणाले, हे सर्व सत्ताधारी प्रभू, तू पवित्र आहेस, तू सत्य आहेस. आम्हाला जीवे मारणाऱ्या पृथ्वीवरील लोकांचा न्याय करण्यास तू अजून किती काळ लावणार आहेस? आमच्या रक्ताबद्दल पृथ्वीवरील लोकांचा सूड तू केव्हा घेणार आहेस? तेव्हा त्यातल्या प्रत्येकाला एक एक पांढरा धागा देण्यात आला. हाँ, काय देण्यात आला? प्रत्येकाला एक श्वेत वस्त्र. वस्त्र कोण घालतं? आत्म्याला वस्त्र पाहिजे. आत्मा को कपड़ा आत्मा चाहिए. शरीर पहन, आत्मा कपड़ा पहनता है क्या? आत्मे कपडे घालतात का? शरीर को रखता है. पण शरीराला कपडे आज हमको घालतात. शरीर है, आज आपल्याला शरीर आहे, इसलिए हम कपड़े पहने. म्हणून आपण कपडे हम घालतो. भिन्न भिन्न कपड़े पहने. आणि आपण वेगवेगळे कपडे घातले, पण घातले. बराबर है. वैसे ही उन लोगों को भी शरीर है, इसलिए उनको वस्त्र दिया है. आणि मग तसंच त्या लोकांना शरीरे आहेत म्हणून त्यांना वस्त्र देण्यात आले. 7 का पढ़ो. 7 अध्याय का 7 अध्यायाचं. 13 से. मग या 24 ज्येष्ठ पुरुषांपैकी एकाने मला विचारले, हे शुभ्र पोशाख घातलेले कोण आहेत व ते कोठून आले आहेत? बस आप घर में आगे जाके पढ़ना. क्या लिखा है कि ये श्वेत वस्त्र पहने हुए लोग, यानी वहाँ पर भी वस्त्र पहने हुआ शरीर है. आणि तिथे सुद्धा वस्त्र घातलेले शरीर आहेत. इसलिए प्रियो, शरीर बड़ा ही इम्पोर्टेंट म्हणून है. स्त्रियांचं शरीर खूप महत्वाचं आहे. तभी हम वापस हमारे वचन में जाएंगे जो हम पढ़ रहे थे फिलिपियों की पत्री में. आणि पुन्हा आपण आपल्या वचनात जाऊ. फिलिप्पीकरांच्या पत्रामध्ये 21वां वचन हम पढ़ रहे थे. 21 वचन आपण वाचत होतो. तो परत येईल तेव्हा तो आपली ही मध्य शरीरे घेईल व त्यांचे रूपांतर करून ती स्वतःच्या त्यांचं रूपांतर करून हमें क्या करेगा? चेंज करेगा. ती स्वतःच्या शरीरासारखी गौरवशाली शरीरे करेल. हाँ, हमारा शरीर कैसे बनेगा? उसका शरीर कैसा है? महिमा से भरा हुआ ना, वैसे हमारा शरीर महिमा से भरा हुआ करेगा. मग जसं त्याचं शरीर गौरवाने भरलेलं आहे, मग तसंच आपले शरीर पण तो तसंच गौरवशाली करेल. मालूम हुआ? तो इसीलिए प्रियो, और हमारे वचन पढ़ेंगे. अजून एक वचन आपण वाचू. पहिला करंती की पत्री, पहिलं करंतीकरांचं पत्र, उसका 45 से लेके 49 तक. 15. अध्याय 15. पहिला करंती की पत्री, पहिलं करंतीकरांचं पत्र, अध्याय 15. अध्याय 15. फर्स्ट कोरिन्थियंस चैप्टर 15 पहिलं करंतीकरांचं पत्र, अध्याय 15, और उसका 45 से 49 तक. 45 ते 49. धर्मग्रंथ आपल्याला सांगतो की पहिल्या मानवाला आदमाला नैसर्गिक शरीर देण्यात आले होते. तथापि ख्रिस्त त्याहून अतिशय उच्च श्रेणीतील आहे.
कारण तो जीवन देणारा आत्मा आहे. पण प्रथम नैसर्गिक आणि नंतर आध्यात्मिक हा क्रम आपण लक्षात ठेवला पाहिजे. पहिला मानव भूमीतून भौतिक प्राणी म्हणून आला, दुसरा मानव स्वर्गातून आला आणि तो खुद्द प्रभूच होता. प्रत्येक मनुष्याला आत्माप्रमाणे धुळीतून घडवलेले शरीर दिलेले आहे. प्रत्येक माणसाला धुळीतून बनवलेले यानी मातीचेच शरीर आहे. जरी आपण आईच्या हम माँ के पेट से भले जन्म लेते हैं, लेकिन हम सबका शरीर मिट्टी का ही है. इसलिए अगर आप सर्वोपदेशक में 12वें अध्याय में पढ़ोगे, सर्वोपदेशक अध्याय 12 और उसके 7वें वचन में पढ़ोगे तो हम मिट्टी से आए हैं और वापस मिट्टी में जाएंगे, ऐसा वहाँ लिखा है. आणि उपदेशकाने 12 त्याच्या 7 मध्ये तुम्ही वाचू शकता की आपण मातीतून आले, आपण मातीतच जाऊ. मेरा अगर तुम पढ़ो जोर से. मिट्टी जो की तो हाँ, मिट्टी जो करती हूँ मिट्टी में मिल जाएगी. मिट्टी में मिल जाएगी. यानी आपकी मिट्टी, मेरा ये जो शरीर और आपका शरीर, अगर सोचो हमारा आत्मा प्राण चला गया तो मिट्टी में क्या हो जाएगा, मिक्स हो जाएगा. और आत्मा परमेश्वर के पास जिसने उसे दिया लौट जाएगा. आत्मा जिसने लिया उसके पास लौट जाएगा. परंतु जे ख्रिस्ताचे होतात त्यांना ख्रिस्ताच्या शरीरासारखे स्वर्गीय शरीर मिळेल. आमीन. मसीह का शरीर कैसा है, महिमा से भरा हुआ, बराबर है. वैसे ही ज्योति में महिमा से भरा हुआ हमको भी शरीर मिलेगा. आणि आता ज्याप्रमाणे आपणांपैकी प्रत्येकाला आत्मासारखे शरीर आहे, त्याप्रमाणेच एके दिवशी आपल्याला ख्रिस्त आज हमें आदम के जैसा शरीर है ना, बराबर है. आदम के जैसा शरीर है, लेकिन एके दिवशी आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरासारखे शरीर मिळेल. मसीह के जैसा हमको शरीर मिलेगा. इसीलिए अगर हमें मसीह का शरीर चाहिए तो हमें क्या करना है, हमें इस शरीर को इस पृथ्वी पर संभालो, ख्याल करो, किसी को भी मारने पीटने मत दो, अत्याचार करने मत दो. मरने के बाद अपने घर, मरने से पहले अपने घर वालों को बोल देना मुझे गाड़ देना, अनुभव करना. मेरा शरीर संभालना, मेरा शरीर संभालना, मेरे शरीर को कोई भी हानि करना नहीं. आणि जर आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरासारखं जर शरीर पाहिजे तर आता तुम्ही तुमच्या शरीराला सांभाळा आणि तुमच्या घरातल्या लोकांना सांगून ठेवा की मेल्याच्या नंतर माझी दर्पणविधी करा, मला जाळू नका. यूसुफ को पहले ही बता दिया था, भविष्यवाणी उसको परमेश्वर ने बोला था, जा मेरे पुत्र का क्या कर, उसको तेरी कब्र जो तूने खुदवाई, उससे पहले अपने लिए कब्र खुदवाई. आणि त्याने युसुफाने पहिले स्वतःसाठी कब्र खोदली. परमेश्वर ने उसको प्रेरणा दिया कि अपने लिए कब्र खोद के रख. आणि देवाने त्याच्या अंतकरणात प्रेरणा दिली स्वतःसाठी जाऊन कब्र खोद. लेकिन जब वो कब्र खोद के होने के बाद वो तुरंत मारा गया, पण कब्र खोदल्याच्या नंतर तो लगेच मिळाला नहीं ना. परंतु कौन गया, यीशु मसीह के लिए इस्तेमाल हुआ ना. आणि येशू ख्रिस्तासाठी त्याचा वापर झाला ना. तो ये हमेशा याद रखो कि परमेश्वर हमें पहले से बताता है अपने शरीर को संभालने की विधि हमेशा पहले ही करना. आणि आपल्या शरीराला सांभाळण्याची विधी पहिलेच तुम्ही करा. इसीलिए याद रखो, इस विधि को मानना, अपने शरीर को संभालना, अपने लोगों को बोलना, बाबा कुछ भी हो मुझे चर्च के हाथ में दे देना, पसंद कर देना. आणि काही हो माझ्या तुम्ही काय करा, माझ्या शरीराला चर्चच्या हातामध्ये द्या. तो ये बहुत जरूरी है. रही बात, इस शरीर से हमें परमेश्वर की महिमा करना है. आणि राहिली गोष्ट या शरीराच्या घरी आपल्याला देवाचा गौरव अगर आप करायचा. इस शरीर से परमेश्वर की महिमा नहीं करते, जर या शरीराच्या घरी तुम्ही देवाचा गौरव करत नाही, जैसे मैं आपको उदाहरण बताती आणि हूँ, उदाहरण तुम्हाला सांगते, मोसेस ने अपने शरीर से परमेश्वर की महिमा की. आणि मोशेने आपल्या शरीराच्या घरी देवाचा गौरव केला. ना वो बीमार गिरा, आणि तो आजारी पडला, उसकी आंखें धुंधली हुई, आणि नाही त्याचे डोळे अधूर ना झाले, उसको कोई तकलीफ हो. आणि कोणताही त्रास त्याला झाला नाही. उसको परमेश्वर खुद लेके गया. त्याला तरी स्वतः घेऊन पहले गेले. बताया उसको, पहिले सांगितलं त्याला, देख तेरा भी समय निकट हुआ है. बघ आता तुझी वेळ जवळ आली आहे. उसको पूछा तेरा तुझे आपकी इच्छा, तो उसने बोला मुझे ना कनान देश देखना है, मुझे जा तो नहीं सकता लेकिन देख तो सकता हूँ. आणि देवाने त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे. मग तो मला कनान देश पाहायचा आहे, मी जाऊ तर नाही शकत पण मला बघायचं आहे. तो परमेश्वर ने उसकी इच्छा भी पूरी की. क्यों? क्योंकि उसने अपने शरीर से परमेश्वर की महिमा की. आणि देवाने त्याची इच्छा पूर्ण केली का, कारण त्याने त्याच्या शरीराच्या घरी देवाचा गौरव केला. इसलिए फिर उसको वो कनान देश दिखाया, कितना खुश हुआ वो देश देखकर. आणि म्हणून त्याला कनान देश दाखवण्यात आला आणि तो खूप खुश झाला ते कनान देश बहुत पाहून. आनंदित हुआ वो आणि देश खूप देखकर. आनंदित झाला तो देश पाहून. और वो जाने के लिए तैयार हो गया. आणि तो जायसाठी तयार वैसा झाला. नहीं बोला मेरे बच्चे छोटे हैं, असं नाही म्हणा माझ्या मुलं जीने छान देना, आहे आणि जरा और जगू थोड़ा दे, जीने दे. अजून थोडं जगू दे. उसने अपने लिए जो ऊपर तैयार किया वो देखने के बाद पृथ्वी का भी कनान देश देख लिया, स्वर्ग का भी देश देख लिया, मेरे लिए कौन सी जगह तैयार की, वो जाने के लिए तैयार हुआ. उसने यहोशू को अपनी सारी जो जिम्मेदारी थी
कलीसिया को चलाना, बड़ी कलीसिया को, वो सारी कलीसिया की जिम्मेदारी उसने जोशुआ पर आराम से डाली और ब्लेसिंग देके गया। 12 गोत्र को आशीष दिया। आणि त्याने कनान देश पाहिला, स्वर्गाचा देश पाहिला, त्याच्यासाठी ती जागा तयार केली आहे की त्याने पहिल्यांदा जाण्यासाठी तयार झाला आणि म्हणून त्याची जी काही जिम्मेदारी होती त्याने यहोशूवरती सगळी टाकली आणि तो 12 गोत्रांना आशीर्वाद देऊन गेला। याकूब ने अपने 12 गोत्रों का स्वभाव बताया आणि याकोबने आपल्या 12 गोत्रांचा स्वभाव सांगितला, लेकिन मोसेस ने ऐसा नहीं किया। पण मोशेने असं नाही केलं, ब्लेसिंग देके गया तो आशीर्वाद देऊन गेला। और लिखा है कि वो आराम से मतलब उसको नींद लिया, अच्छा रीति से सुधाकर उसको दफन विधि परमेश्वर ने किया आणि आरामशीर तो झोपला आणि मग देवाने त्याची चांगल्या पद्धतीने दफन दिली। कोई दर्द उसको नहीं हुआ आणि कोणताही त्रास त्याला झाला छान आहे नाही। ना, कितना अच्छा आहे ना, काही त्रास नाही, असं करायची त्याला गरज पडली नाही, और कुछ तकलीफ नहीं और उसको तड़पने की जरूरत नहीं पड़ी, है ना। इसीलिए अपने शरीर से परमेश्वर की महिमा करो। म्हणून आपल्या शरीराच्या द्वारे देवाचा गौरव अगर करा। आपके शरीर में जाने से पहले, पृथ्वी छोड़ने से पहले आप तड़पना नहीं, आणि जर तुम्ही पृथ्वी सोडायच्या अगोदर तुम्हाला जर तडफडायचं नाही, बीमारी नहीं चाहिए, आजार पण नकोय, दर्द नहीं चाहिए, त्रास नकोय, तो शरीर से परमेश्वर की महिमा करो। मग शरीराच्या द्वारे देवाचा गौरव करा। आप जितना शरीर में पाप करोगे तुम्ही जितकं शरीरात पाप कराल उतना आपको दर्द उठाकर, किसी पृथ्वी से दर्द उठाकर जाना पड़ेगा। क्यों? ताकि आपको आगे का दर्द नहीं उठाना पड़े। आणि तेवढं तुम्हाला त्रास उचलून मग या पृथ्वीला सोडून जावं लागेल का, कारण पुढे तुम्हाला दुःख उठण्याची गरज जो पडते। कुछ शरीर में बोलते हैं, जो कोणी शरीरामध्ये देतो शरीर में ही पाप, आणि शरीरातच कापणी आहे, कटनी शरीर में ही करेगी। कापणी शरीरातच करते। बाइबल में ऐसा लिखा है, जो शरीर में बोलता है वो शरीर में कटनी का है और काटेगा। आणि बाईबलमध्ये लिहिलेलं आहे, जो कोणी शरीरात पेरेल ते शरीरातच त्याला कापणी तो होते। इसलिए भी बीमारी, दुख, दर्द, कष्ट ये शरीर में क्यों आता है? आणि आजार पण दुःख त्रास हे शरीरात काय येतात, आगे का दर्द, नरक का यापन न उठाने, आणि पुढची नरकाची यातना उचलायची गरज पडू नये म्हणून, क्योंकि ऑलरेडी यहाँ दुख उठा लिया है। कारण इथे पहिले दुःख उचललेलं आहे। इसलिए शरीर में पाप मत करो। म्हणून शरीरात पाप करू अगर नका। शरीर में पाप नहीं करेंगे जर शरीरात पाप नाही तो करणार दुख उठाने की जरूरत नहीं पड़ेगी। दुःख उचलायची गरज नाही हॉस्पिटल लागणार। में जाके सोना, हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपा बीमारी होकर दर्द उठाकर आजार दर्द के जाना, आणि आजारी होऊन त्रास उचलून तडपून जाणं ये नहीं होगा। हे होणार नाही। इसीलिए अगर आप ऐसा जैसे मोसेस और दूसरे सभी शिष्य जैसे गए आराम से, वैसा जाते हो तो फिर लोग अपनी इस देह से महिमा करो। आणि जर मोशेसारखं आणि बाकीचे देवाचे जे शिष्य होते त्यांच्यासारखं तुम्हाला आरामशीर झोपून जायचं, मग शरीराच्या द्वारे देवाचा गौरव करा। क्यों? हमेशा याद रखना, गोया है तो इस शरीर में कटनी है आणि लक्षात ठेवा, प्रेरणा पेरलेला आहे या शरीरामध्ये कापणी और आहे शरीर में ही पाओगे। आणि शरीरातच प्राप्त रूल होणार है। आहे। आणि हा नियम आहे। मसीह होने के नाते परमेश्वर से माफी मांगा, प्रभु क्षमा कर। लेकिन गोया ना, आणि माफी मिल गई, ख्रिस्ती होण्याच्या नाते तुम्ही देवाकडे क्षमा मागितली, पण तुम्ही पेरलं ना, क्षमा तुम्हाला मिळते। क्षमा मिल गई, नरक नहीं जाएंगे। आणि क्षमा मिळते, नरकात नाही जाणार। पाप किया तो क्या शिक्षा है? पाप केलं तर काय शिक्षा आहे? नरक ना। नरक। तो हम माफी मांगते हैं, आणि आपण क्षमा मागतो हमें नरक नहीं मिलेगा। आणि आपल्याला नरक नाही भेटणार। लेकिन जो बोया पण जे काही पेरलं उसकी कटनी शरीर में, त्याची कापणी शरीरात आहे। बराबर। अगर झूठ बोला, खोटं बोलला तो तोड़ में छाले, मग तो नाही चालेल। बराबर। प्रार्थना में सोए, प्रार्थनेत झोपला तो रात को बेड पे नींद नहीं, मग रात्री अंतुरामध्ये झोप नाही। आवली के जैसे आंखें बंद रहे। बराबर। या फिर जो भी काम किए हैं, किंवा जे काही कामं क्या क्या केली। करते हैं हम शरीर में? अभी यहाँ तो एक ही व्यभिचार बताया, आणि इथे एक व्यभिचार सांगितलंय। और कितने हैं मूर्ति पूजा हम करते? मूर्ती पूजा करतात मैं नहीं करती, आप भी नहीं करते, जो लोग करते हैं उनको। आणि जे लोक करतात त्यांना दारू है, दारू आहे, व्यसन है, व्यसन आहे, गाली है, मुंह से है, शरीर से देते हैं ना गाली, आम्ही शरीराच्या द्वारे शिवाय देतो निंदा ना, करते एक दूसरे की, निंदा करतो और एकमेकांची। क्या क्या करते हैं शरीर में? आणि अजून काय काय करतो शरीरात? चोरी करना, चोरी करते ना, चोरी करतो ना, दशांश चोरी करते, बराबर दशांश नहीं डालते। दशांश चोरी करतो, बरोबर दशांश टाकत नाही। आपको ऐसा लगता होगा सब लोग ऐसे एनवलप डालते, तो आपको ऐसा लगता होगा सभी लोग एनवलप में दशांश जितना देना चाहिए उतना दशांश नहीं देते हो। आणि तुम्हाला असं वाटतं सर्व लोक एनवलप टाकतात म्हणजे कुठला दशांश देतात? सगळी लोक बरोबर
दशांश देत कुछ नाही. लोग फेथफुल है काही लोक विश्वासनीय आहेत जो बराबर से अपना दशांश देते जे बरोबर रीतीने आपला दशांश टाइम देतात, पे देते हैं टाइमावर जैसे देतात, आया वैसे देते जसं आलं तसं हैं देतात. सभी नहीं है सगळे देश नाही. वो सोचते हैं अगर मैं दशांश निकालूंगा तो मेरा खर्चा कैसे चलेगा आणि ते विचार करतात आणि आता दशांश वाढला तर आमचा घर खर्च कसं चालेल. दशांश रेगुलर करना है आणि दशांश नियमितपणे भरायचं आहे उसमें कुछ भी नहीं ढालना है आणि त्याच्यात काहीच लपवून नाही ठेवायचं. जो दशांश जो हाथ में आया पहला दशांश निकाला आणि जे हातात आले पहिले दशांश काढायचे. ये हम चोरी करते हैं हे आपण चोरी प्रार्थना करतो, का समय चोरी करते हैं रात्रीच्या वेळेस चोरी करतो ऐसे बहुत सारी बातें तो ये हम शरीर में करते हैं आणि अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण शरीरात करतो इसलिए फिर शरीर में तकलीफें होती है आणि म्हणून मग शरीरावरती त्रास येतात. इसलिए और इसलिए क्या होता है भले हमने माफी मांगा प्रभु मी चुकली मी चोरी केली प्रभू मी शिवी दिली प्रभू मी असं केलं प्रभू मी मूर्ति पूजा की प्रभू मैं दारू पी प्रभू मुझे माफ कर तो तुम्हें क्षमा कर दिया आणि प्रभू मी मूर्ती पूजा केली, पवित्र दारू केली, मला क्षमा कर. देवाने माफ केलं. लेकिन मैं नरक नहीं जाएगी मी नरकात नाही मैं जाणार. माफी मिल गई ना कारण क्षमा भेटते. लेकिन जो बोया वो उगेगा जरूर थोड़े दिन के बाद मुझे मार दिया पण जे पेरलंय ते नंतर थोड्या वेळा दिवसांनी उगेल नक्की. थोड्या दिवसांनी मला मार नक्की भेटेल. मालूम हुआ इसलिए शरीर में अच्छा हो म्हणून शरीरात चांगलं केलं. हमारा एक प्रभु के दास है उनका मतलब अभी नहीं है उनका नाम है मूडी पास्टर मूडी नाम है उनका। आणि एक देवाचे दास आहे त्याचं नाव मुडी आहे अच्छे प्रचारक थे आणि चांगले प्रचारक होते उनको भी उन्होंने भी अपनी सेवा बहुत अच्छी दी आणि त्यांनी आपली सेवा खूप चांगल्या रीतीने केली. प्रभु ने उनको बोला अभी मैं तुझे ले रहा हूँ आणि देवाने त्याला सांगितलं की आता मी तुला घेत आहे. वो मिशनरी थे मतलब वो मिशनरी कार्य करते थे आणि मिशनरी कार्य करायचे बच्चों को सिखाना ऑर्फनेज ये सब कुछ चलाते थे आणि मुलांना शिकवून ऑर्फनेजच्या सगळ्या गोष्टी ते करायचे. जब उनके एक ऑर्फनेज में हमारे भारतीयों ने एडमिशन करवाया आणि जेव्हा त्यांच्या ऑर्फनेजमध्ये आमच्या भारतीय लोकांनी ॲडमिशन तो करवलं उन्होंने बोला अरे ये मिशनरी लोग अच्छा शिक्षण देते बच्चों को अच्छा पढ़ाते आणि ते म्हणाले जे मिशनरी आहे ते चांगले मुलांना शिक्षण देतात हाँ तो अपने बच्चे बिगड़े हुए उधर डालेंगे तो अच्छे हो जाएंगे आणि आपली मुलं बिघडलेली आहेत जर त्यांना तिकडे टाकलं तर ती लोक चांगली बनतात. सचमुच वो बच्चे अच्छे हो गए आणि खरंच ती मुलं चांगली झाली. लेकिन ये भी हो गया पण एकच झालं, वो यीशु को मानने लगे ते येशूला मानू लागले. बच्चे यीशु को मानने लगे मुलं येशूला मानू उनके लागले माता पिता को खटक ये बात बहुत खटक गई आणि त्यांच्या आई वडिलांनी ही गोष्ट खटकली. इसलिए वो जब छुट्टी पे आए जेव्हा ते सुट्टीमध्ये आले तीर्थ यात्रा में चले गए आणि ते तीर्थयात्रेला गेले. बहुत आपला देखो और देखिए हमारा परमेश्वर कैसा कैसा है, कमरे में हाथ दिला कमर पर हाथ रखा है. बघ और देखते दुसरीकडे नेलं दूसरी जगह पर लेकर गए. बघ आपला देव कसा बसला आहे और देखिए हमारा परमेश्वर कैसा बैठा है. तुला काय बघायचं और क्या देखने का, अरे इस्रायलचा देव आपल्याला बघतो और इस्राइल का परमेश्वर हमें देखता है. आपण याला काय बघायचं और हम उसको क्या देखने का, आपण याला बघतो तर ते देव नाही और हम जिसे देखते हैं वो परमेश्वर नहीं है. देव मानवाला बघतो तो देव आहे और परमेश्वर जो मनुष्य को देखता है वो परमेश्वर है. हा मानव देवाला उचलतो कोणाला सेवा करतो तो देव नाही और मनुष्य किसी वस्तु को किसी चीज को उठाता है तो वो परमेश्वर नहीं है. मानव त्याचा देव झाला और मनुष्य उसका परमेश्वर हुआ. देव मानवाला उचलतो सांभाळतो तो देव आहे और परमेश्वर मनुष्य को उठाता है, उनको संभालता है, वो परमेश्वर असे है. त्यांच्या मिशनरीमध्ये ते शिकवायचे और ऐसे उनकी मिशनरी में वो सिखाते मजबूत थे. करायचे त्यांच्या स्टुडंटला मजबूत करायचे और उनके जो स्टूडेंट होते थे उनको वो मजबूत करते थे. त्यांची पण जेव्हा वेळ जवळ आली और इसलिए जब उनका समय नजदीक आया त्यांना लोक आता जवळ आल्यानंतर माणूस बिछाण्यावर झोपताना लोक भेटायला येतात ना और जब मनुष्य बिस्तर पे सो जाता है तो लोग देखने के लिए आते हैं. म्हणून अशीच त्यांच्याकडे त्यांना भेटायला खूप जण यायचे तो ऐसे उनको देखने के लिए बहुत से लोग उनको आए. त्यांचे कसे आत्मिक डोळे उघडले होते और इनकी आंखें आंखें खुली हुई तर थी त्यांना आता स्वर्ग दाखवला जातोय कि ये उनको स्वर्ग दिखा रहे थे. देव त्यांना स्वर्गातून दाखवत होता और परमेश्वर उनको स्वर्ग से दिखा रहा तो था. स्वर्ग कसा आहे एक स्वर्ग कैसा है, स्वर्गात तुझं ठिकाण कुठे आहे स्वर्ग में तेरी जगह कहाँ पर, तुझं घर कसं आहे तेरा घर कैसा आणि है. हे बघून तो हसत होता और वो देखिए देखकर वो हंस रहे थे. आनंदित होत होता वो बहुत आनंदित हो रहे तर थे. त्याच्याबरोबर त्याला बघायला आलेले लोक त्याला म्हणते तुला दुःख होते का तू चाललायस वेडा झालास काय सारखा हसतोय और उसको वो लोग पूछने लगे कि तुझे दुख हुआ है क्या, तू अभी जाने वाला है इसलिए तू रो रहा है क्या, तू पागल बिगल हो गया तर क्या. मला नाही स्वर्गाचं दार माझ्यासाठी उघडं झाले ते मी बघतोय और उन्होंने कहा नहीं नहीं, स्वर्ग का द्वार मेरे लिए खुल गया है, वो मैं देख रहा हूँ. स्वर्गातली माझी जागा मी बघून आनंदित झाले और स्वर्ग में जो मेरी जगह है उसे देखकर मैं आनंदित हो माझं रहा घर हूँ. बघून मी खूप खुश झाले की मला स्वर्गात घर आहे और मेरा घर देख के मैं बहुत आनंदित हो गया हूँ क्योंकि स्वर्ग में मेरा घर है. कारण त्याने त्याचं पृथ्वीवरील घर मिशनरीसाठी लावलं क्योंकि उसने अपना पृथ्वी पर का घर मिशनरी के लिए लगा दिया था. त्याच्याकडे घर नव्हतं पृथ्वी
पृथ्वी और उनके पास घर नहीं था पृथ्वी के ऊपर। म्हणून तो म्हणाला माझं घर बघून मी खुश झालो और इसलिए उन्होंने कहा कि मेरा घर लेकर मैं खुश हो मी गया, आता जाणार आहे अभी मैं जाने वाला हूँ। म्हणून सांगायचा उद्देश जेव्हा आपण आपल्या देहाच्या द्वारे देवाचा गौरव करतो ना तर देव आपल्याला या देहाचा मोबदला देतो, आपल्याला स्वर्गात काय काय ठेवलं आहे आनंदात देतो, सुखात विसाव्यात प्रवेश करतो, दुःख कष्ट करून नाही। और जब हमारे शरीर के द्वारा हम परमेश्वर की महिमा करते हैं तो परमेश्वर क्या करता है, हमें आनंद देता है और शांति से क्या करता है, हमें उस शांति में वो लेकर जाता है। हालेलुया। अरे कळालं? म्हणून देह जपा, और इसलिए अपने शरीर का ख्याल करो चिरफाड करू नका, और उसको चिरफाड़ मत करो, उसे काटो मत, उसे काटो मत, छुरी भी लेके काटो मत, आणि सूर्य घेऊन कापू नका, हाँ ट्रेन के नीचे जाके खड़े मत रहो, ट्रेनच्या समोर जाऊन फिरवू नका, हाँ ऐसा करके खड़े मत रहो, आ जा मालूम बैल आया तो बैल मुझे ये यीशु का शरीर है आणि येशूचं शरीर आहे। ये जो ग्रंथियों में पढ़ा प्रभु के लिए थे, ऐसा ही पढ़ा ना, आणि गरंतीकरणाच्या बदल आपण वाचलं हे देवासाठी शरीर आहे। तो इसीलिए बैल के सामने जानबूझ के मारने के लिए, आणि बैलासमोर जाऊन बसून माणूस किसी भी येण्यासाठी इंसानों के सामने मारने मार 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 नहीं करना, आणि कोणत्याही माणसाच्या समोर की आणि मला मला असं करू नका, इसको अच्छा देना, आणि या शरीराला चांगलं देणार, अच्छी अच्छी वस्तु देना, चांगले चांगले वस्तू द्या, सड़ा हुआ एप्पल नहीं देना, आणि सडलेले सफरचंद देऊ नका, नहीं देना, नका दे। ऐसे ही पढ़ा ना हमने, आणि असंच वाचलं ना, 12 देना, 12 देना, 12 अच्छा भोजन देना, क्योंकि देखो ये शरीर किसका है, आणि हे शरीर कोणाचं आहे। मेरा भोजन मेरा उदाहरणार्थ खाण्यापिण्याचा प्रश्न घ्या, देवाने आपल्याला अन्नाची भूक आणि अन्न पचवण्यासाठी पोट दिले आहे। हाँ आपल्याला भूक पण दिली, या शरीराला भूक आहे, भूक आहे म्हणून माती खातो का, गटारातला केर कचरा खातो का, काय नहीं खाना, भूख लगा बोलकर कुछ भी गंदी वस्तु नहीं डालते, कचरे बोले भूख लगी, कचरे में इसके बाजू से जा रहे, वहाँ एक रोटी पड़ी है, पाव पड़ा है, खाइए क्या, क्यों गंदा है। तो फिर हमें ये मालूम है ना कि हमें शरीर को क्या देना चाहिए, अच्छा देना चाहिए ना, आणि आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरासाठी आपल्याला चांगलं द्यायचंय, तो फिर पाप अच्छा है क्या, मग पाप चांगला आहे का, तो फिर हमें इस शरीर में देना चाहिए क्या, मग या शरीरामध्ये आपण ते केलं पाहिजे का, बताओ नहीं ना, तो व्यभिचार अच्छा नहीं है, मग विचार चांगला नाही, जादू टोना अच्छा नहीं है, जादू टोना चांगला दारू नाही, अच्छी नहीं है, दारू चांगली नाही, तंबाकू अच्छी नहीं तंबाखू है, चांगली नाही, गुटखा अच्छा नहीं है, गुटखा चांगला नाही, बीड़ी सिगरेट अच्छी नहीं आणि है, बीड़ी सिगरेट चांगली नाही आहे, मिश्री अच्छी नहीं है, चांगली नाही आहे, हाँ, तो ये सब वस्तुएं हम नहीं देना, मग आपल्याला हे सगळ्या वस्तू आपण नाही हमारे द्यायचे, दांत को हम मिश्री नहीं देना, आणि आपल्या दादांना आपण मिश्री नाही द्यायचे, नहीं क्या देऊ का, बताओ नहीं ना, ये याद, ये शरीर को मिश्री दांत तो इम्पोर्टेंट वस्तु है दांत मानो, आणि किती महत्वाचे आहेत दात, नहीं तो बाद में आगे जाकर आपको ऐसा खाना पड़ेगा, ऐसा करके खाना पड़ेगा, इसके लिए तैयार हो जाओ, इसलिए अच्छा अच्छा करो, आणि चांगलं चांगलं द्यायला, अच्छा रीति से दो, चांगल्या रीतीने दे, अच्छा वस्तु दो भी हमारी जबान खाते समय बोलना चाहिए, वाह टेस्ट लेना चाहिए, आणि अशा वस्तू दे की आपल्या तोंडाला चव आली पाहिजे, ऐसा कोई भी वस्तु मुंह में मत डाले, अशी कोणती घाणेरडी वस्तू तोंडात शरीर को टाकू नका. अच्छा दो, शरीराला चांगला अच्छा कपडा कपडा चांगले कपडे द्या, है ना, शरीर यीशु जब इस शरीर को अच्छे वस्त्र दे रहा है, फिर हम भी हमारे शरीर को अच्छे वस्त्र दें, आणि येशू या शरीराला चांगले वस्त्र देत आहे तर आपणही आपल्या शरीराला चांगले वस्त्र द्यायचे, खुला मिला मत रखो, आणि उघडा कपडा ठेवू नका, हमारे यीशु ने हमारे शरीर को वस्त्र पहना है, हम भी हमारे शरीर को वस्त्र पहना है, आणि आपल्या येशूने आपल्या शरीराला वस्त्र दिलेले आहेत ना, आपण आपल्या शरीरामध्ये वस्त्र घातले पाहिजे, यीशु जब यहाँ से लेके नीचे तक पायगुण जगह डालो, और यीशु मसीह सिर से लेकर गले से लेकर पैर तक वो क्या करता है, वन पीस पहनता है, वो पीस पहनता है, तो फिर हम भी क्या करना चाहिए, मग आपण काय केलं पाहिजे, पैंट तो पहनना चाहिए, पॅन्ट घातली पाहिजे का, जब यीशु अगर वन पीस मतलब जेंट्स का जो फुल वस्त्र डालता है, आणि येशू पूर्ण जगा घालतो, तो उसकी बीवी, इसलिए लेडीज को देखो मैरिज के समय पर, म्हणून जेव्हा विवाहाच्या वेळेला स्त्रीला बघा, अश्विनी ने जब पहना था शादी के समय पर, आणि अश्विनीताईंनी जेव्हा लग्नाच्या वेळेला घातली क्या होती, डाला था, काय घातले, वेडिंग गाउन डाला था, पूरा गाउन, गाउन किधर तक रहता है, आणि गाऊन पर्यंत फुल असते, है ना, हाथ भी उसका पूरा था, आणि हात पण पूर्ण होते, तो खुद जब यीशु कपड़ा पहनता है तो उसकी वधू को भी वो कपड़ा ही पहनाएगा, नहीं नहीं रखेगा,
आणि जेव्हा येशू ख्रिस्त स्वतः कपडे घालतो तर मग तो त्याची जी स्त्री आहे तिला तो कपडे घालेल, तिला नाकडी फुटून नाही ठेवून. तो इसलिए इधर तक इधर ऊपर सब ऐसा नहीं प्रयोग करवाएगा दुल्हन को। आणि सगळं उघडं आहे असं तर नाही करणार स्वतःच्या पत्नीला. ये याद रखो, इसीलिए हमेशा याद रखो ये शरीर यीशु का है, ये शरीर यीशु का है, तो इसे अच्छा रखो, अच्छा कैरिंग करो, अच्छा खाओ, अच्छा रखो। खराब कोई भी वस्तु डालकर इन सड़ाहट वस्तु खाकर पेट को गड़बड़ी मत करो, क्योंकि अंदर का पेट भी तो यीशु का है। आणि शरीर येशूचं आहे म्हणून चांगल्या वस्तू तुमच्या शरीराला द्या, चांगलं खा. आणि असं खाऊ नका की याच्यामध्ये तुमच्या पोटामध्ये गडबड होईल, कारण हे पोट सुद्धा येशूचं आहे. ऐसा मत खाओ, वो तो ऐसे ही खाए। पण याचा अर्थ असा नाही की आपण गरजेपेक्षा अधिक खावे. पोट है उनका ही ओवर नहीं खाना, खाओ खाना, आणि जेवण खा, इतना मत खाओ, एवढं खाऊ नका वो त्याने मग लूज मोशन होतं. फिर लूज मोशन हो जाता है. लोक कालून कालून खाल्लं ना त्याच्यामुळे लूज मोशन झालं. और कल मैंने वो करी खाई जिससे लूज मोशन हो गया. ऐसा नहीं रहता ओवर खाया होगा आणि असं नसतं ओव्हर खाल्लं असेल इसलिए गैस बढ़ गया, म्हणून गॅस बनाया, एसिडिटी हो गई, एसिडिटी टाइम पे नहीं खाते हो, टाइमवर जेवण ये द्या. शरीर को टाइम पे खाना दो। आणि या शरीराला टाइमवर जेवण द्या. शुक्रवार के दिन में थोड़ा सा लेट खाओ, वो उपवास है ना, कि मैं आपको नहीं बोल सकती 1 बजे खाना खाओ, 1 बजे आप प्रेयर में है ना, आणि एक वाजता तुम्ही प्रार्थनेमध्ये लेकिन प्रभु आपको आत्मिक भोजन देता है, म्हणजे तुम्हाला आत्मिक जेवण देतो. इसीलिए आपका शरीर देखो अंदर काव काव कर रहा है। म्हणून तुमचं शरीर आतमधून पोटामध्ये कावकाव करतंय का. शुक्रवार के दिन में एक मिराकल है हमारे साथ, आणि शुक्रवारच्या दिवशी चमत्कार आहे आपल्याला. शुक्रवार और संडे को जब भी आप उपवास करते हो, ये नहीं बोलती बोलती फ्राइडे, आप जब भी उपवास करते हो आपका पेट काव काव नहीं करता है, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही उपवास करता तुमचं पोट कावकाव नाही करत, ऐसा हवा घूमता नहीं अंदर, है ना। तो ये एक मिराकल है, चमत्कार है प्रभु का, आणि हा चमत्कार आहे देवाचा. प्रभु का। तो इसीलिए पेट है ना हमारा शरीर का एक भाग है, इसलिए इसे टाइम पे खाना देना, आणि पोट ही शरीराचा एक भाग आहे म्हणून त्याला टाइमवर जितना जेवण देना है उतना ही देना, आणि जेवढं द्यायचं तेवढंच द्या. एकदम बेफिजूल कुछ भी वस्तू नहीं खिलाना। आणि बेगुण तुम्ही मध्ये कोणतीही वस्तू त्याला देऊ नका. याद रखो, मैं आपको बताती हूँ, यीशु के आने से पहले 617 साल पहले, आणि येशू याच्या अगोदर 617 वर्षांपूर्वी एंटिकोस बोल के उस समय का ग्रीक लोगों ने क्या किया था, इसके ऊपर इस्राएल देश के ऊपर आक्रमण किया था और उनके अंडर था इस्राएल देश। आणि ग्रीक लोकांनी इस्रायल देशांवरती आक्रमण केलं आणि इस्रायल देश त्यांच्या अधीन होता. और इसीलिए वो लोगों ने ग्रीक लोगों ने क्या किया, उस मंदिर में जो परमेश्वर का मंदिर है उस मंदिर में वो लोगों ने सुअर, अशुद्ध प्राणी ऐसे बलि किए। आणि त्या ग्रीक लोकांनी काय केलं, देवाच्या मंदिरामध्ये अशुद्ध प्राणी त्याच्यामध्ये बलिदान केलं और परमेश्वर का मंदिर भ्रष्ट किया आणि देवाचं मंदिर भ्रष्ट केलं. तो इससे परमेश्वर ने उन लोगों को बहुत बड़ी शिक्षा दी, म्हणून देवाने त्या लोकांना खूप मोठी शिक्षा दिली. उनकी गुलामी से परमेश्वर ने उनको छुटकारा दिया आणि इस्रायल लोकांना त्या गुलामगिरीतून त्यांना सुटका दिली. और उसके बाद वो मंदिर साफ किया गया, आणि नंतर ते मंदिर साफ करण्यात आलं, शुद्ध किया गया। शुद्ध करण्यात आलं. और इसीलिए मैं आपको वचन देती हूँ, 10वां अध्याय जॉन चैप्टर 10 योहान अध्याय 10 और उसके 22वें वचन में आप पढ़ सकते हैं त्याच्या 22व्या वचनामध्ये तुम्ही वाचू कि शकता. यरूशलेम में स्थापना पर्व मनाया जाता था आणि यरूशलेममध्ये स्थापना पर्व मनवण्यात यायचं. और वो जाड़ी के ऋतु में होता था, यानी दिसंबर के समय पे। आणि ते हिवाळ्याच्या ऋतूमध्ये व्हायचं. हाँ, तो ये स्थापना पर्व मराठी समर्पण पर्व लिहिलं हे हिवाळ्याचे दिवस होते आणि मंदिराच्या समर्पणाच्या सणाच्या वेळी 10 का 22 जॉन चैप्टर 10 वर्स 22। ते हिवाळ्याचे दिवस होते आणि मंदिराच्या समर्पणाच्या सणाच्या वेळी येशू यरूशलेममध्ये होता. हाँ, उस मंदिर को समर्पण फिर से समर्पण किया, रीडेडिकेशन जिसे कहते हैं। आज शाम के चर्च में सिखाया गया था, जो महीने का सिखाने के समय पर उसमें देखो पर्व सिखाया था, इसलिए महीना में वो रीडेडिकेशन पर्व मनाया जाता है उसमें। यानी उस समय
मकावी लोगों ने, इसराइली लोगों ने क्या किया, उस मंदिर को समर्पण किया। आणि त्यावेळेस इस्रायल लोकांनी काय केलं, ते मंदिर समर्पित केलं. हाँ, उसे शुद्ध किया, त्याला शुद्ध केलं, मंदिर को शुद्ध किया, मंदिराला शुद्ध केलं. और मंदिर को शुद्ध करने के बाद आणि मंदिराला शुद्ध केल्यानंतर उसे समर्पण किया। त्याला समर्पित केलं. इसलिए उस पर्व को, उस दिन को कहा जाता है स्थापना पर्व। आणि त्या सणाला म्हणाल्यानंतर समर्पण पर्व, समर्पणाचं सण. तो उस पर्व को यीशु मनाया। आणि त्या पर्वाला येशू ख्रिस्ताने पालन इसलिए केलं. वचन में पढ़ सकते हैं, यीशु मसीह उस मंदिर में टहल रहे थे। आणि देवीच्या वचनात तुम्ही वाचू शकता की येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये फिरत होते. तो जो इसराइली लोगों का जो पहला महीना है, निसान है, आणि इस्रायल लोकांचा पहिला जो महिना आहे तो निसान आहे. दूसरा है इयार, आणि दुसरा आहे इयार, तीसरा है सिवान, तिसरा आहे सिवान, चौथा है तमूज, चौथा आहे तमूज, पांचवा है अब, पाचवा आहे अव, छठा महीना है इलूल, सहावा महिना आहे इलूल, सातवां महीना है तिशरी, सातवा महिना आहे तिशरे, आठवां महीना है पेशवान, आठवा महिना आहे तेशवान, और नौवां महीना है तिशरेव। आणि नववा महिना आहे तिसरे. जो नवंबर दिसंबर यानी 25 तारीख से जो तिशरेव रीडेडिकेशन यानी 25 तारीख को ये पर्व मनाया जाता है। आणि 25 तारखेला हा पर्व, हा सण मनवण्यात येतो. कौन सा? स्थापना पर्व। आणि समर्पणाचा सण. होली टेम्पल जिसे बोला जाता है कि दूसरी बार वापस वो मंदिर को शुद्ध करके खड़ा किया आणि पुन्हा त्या मंदिराला स्थापित करून त्याला उभं और केलं. सच बात है, यीशु मसीह के जन्म के द्वारा फिर से हमें क्या किया, इंसानों को वापस बनाया गया। आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे काय केलं, पुन्हा माणसांना पुन्हा स्थापित जो करण्यात आलं. इंसान आदम के द्वारा जो बनाए गए थे, आणि जे माणसं आत्माबरोबर बनवण्यात आली होती, जो मंदिर का, आदम का मंदिर और हम सबका मंदिर भ्रष्ट हो चुका था। आणि आत्माचं मंदिर आणि आपल्या सगळ्यांचं मंदिर भ्रष्ट झालं होतं. अंदर हम कुछ भी ले रहे थे, आणि आतमध्ये आपण काहीही केलं पाप पर होतं. पाप कर रहे थे। पापावर पाप करत होतो. यीशु मसीह इस दिन में आकर पण येशू ख्रिस्ताने या दिवशी येऊन अपना समर्पण, अपना एक अभिषेक बनकर चढ़ गया आणि आपला अभिषेक म्हणून तो चढला. और इसी कारण से आज इस मंदिर को फिर से समर्पित, इंसान को फिर से परमेश्वर के सामने मंदिर बनकर खड़ा किया। आणि म्हणून या मंदिराला पुन्हा स्थापित करून पुन्हा माणसाच्या समोर एक मंदिर म्हणून स्थापित ये केले. पर्व यहाँ मनाया जाता है। आणि हा सण इथे मनवला तो जातो. इसलिए उन्होंने मंदिर को शुद्ध किया, समर्पण किया। म्हणजे म्हणून त्या लोकांनी त्या मंदिराला शुद्ध केलं आणि समर्पित तो केले. वैसे ही प्रियो, आज हमारा परमेश्वर भी हमसे यही कहता है, आणि आज आपल्याला हेच हम म्हणतो, भी परमेश्वर का मंदिर है। आपण हे देवाचे मंदिर आहोत. हम कुछ भी नहीं खाए जो इस मंदिर में शोभा नहीं देता। आणि या मंदिरामध्ये ज्या गोष्टी शोभा देत नाही त्या वस्तू आपण खाऊ नये. आपको अच्छा लगा क्या कि परमेश्वर का जो मंदिर इसराइल में था, वहाँ सुअर और भिन्न भिन्न जाति के जानवरों को बलि किया, सुनकर अच्छा लगा? आणि तुम्हाला आवडलं का हे ऐकून की इस्रायल जे देवाचं जे मंदिर होतं त्याच्यामध्ये त्या लोकांनी डुकरांचं आणि अशुद्ध प्राण्यांचं बलिदान दिलं, हे तुम्हाला आवडलं का? सुन के अच्छा लगा? ऐकून आवडलं का? हम सोचो हम भी परमेश्वर का मंदिर है। मग विचार करा, आपणही देवाचे मंदिर हमारे आहोत. अंदर भी क्या क्या हम लोग खुद उसके अंदर आके पीके, खाने के द्वारा, पीने के द्वारा कुछ भी करके इस मंदिर को हम भी खराब कर देते हैं, आणि आपल्या खायला आपण काही खाऊन आपल्या शरीराला आपण भ्रष्ट करतो ना, है ना? परमेश्वर को कितना दुखता होगा, देवाचे दुःख असं आहे. यीशु को कितना दुखता होगा कि ये मंदिर बनाने के लिए तो मैंने क्रूस पर दुख उठाया ना। आणि येशूला किती दुःख असेल की हे शरीर मंदिर बनवण्यासाठी मी वरस्थावावरती दुःख उचललं, है ना? सही बात है। इसलिए ये स्थापना पर्व के बारे में एक बार हम जरूर सिखाएंगे उसके बारे में। और ये पर्व मसीहों के लिए बहुत इम्पोर्टेंट है। आणि समर्पणाच्या सणाबद्दल आपण नंतर शिकू, कारण हा सण खूप महत्त्वाचा आहे. तो कहने का शॉर्ट में तो आपको बता दिया इसका अर्थ क्या है। आणि शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं याचा अर्थ काय आहे. तो इसीलिए प्रिय हम भी इस मंदिर में कुछ भी नहीं चढ़ाए, आणि आपण या मंदिरामध्ये काही चढवायचं नाही. जो सही नहीं है कुछ भी नहीं चढ़ाए, आणि जे योग्य नाही अशा गोष्टी चढवायच्या जो नाही. खाने की वस्तु है वही खाओ। आणि जी खायची वस्तू आहे तीच खा. आपके पास बड़ी शोप दिया है, धना दाल दिया है, तुम्हाला वर्ष धनारळ दिलेले आहे. हाँ उसमें टूटी फूटी देता है, ऐसा माए भाई ऐसे वस्तुएं दी वो खाओ। आणि माझ्या अशा ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या खा. सरस गांजा खाने की क्या जरूरत है? आज जरच गांजा घ्यायची काय गरज आहे? जरूरत है? काही गरज आहे का? ये अच्छी अच्छी वस्तुएं परमेश्वर दी है। आणि एवढ्या चांगल्या चांगल्या वस्तू देवाने दिल्या आहेत. आपको कोंबड़ी दिया है, कपडे दिले, दिया है ना, दिले ना, मच्छी दिया है, मग बकरे का मटन दिया है। मासा दिलाय, बकरीचं मटण दिले. तो ये अच्छी अच्छी वस्तुएं देने के बाद आणि या चांगल्या चांगल्या वस्तू दिल्या ऐसे नाही. अशुद्ध जानवर जो गंदगी खाते हैं, वो जानवर हम क्यों खाए? आणि अशुद्ध प्राण्याचे घाण खातात त्यांना आपण का खायचं? मालूम हुआ? तो कहने का
उद्देश्य आज हमारा परमेश्वर हमें ये सिखाता है, जो हमारे ये शरीर जो है, जो खाने की वस्तु वही देना, फालतू वस्तू मत देना। आणि आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये ज्या काही खायच्या वस्तू आहेत त्याच द्या, बाकीच्या कोणत्या वस्तू देऊ नका. जिससे कुछ लाभ नहीं है वो वस्तू खिला के कोई फायदा नहीं। आणि ज्याच्याकडे काही लाभ नाही अशा वस्तू देऊन काही फायद्याचं नाही. ये शरीर, मैं आपको बताती हूँ, ये शरीर यीशु का है। आणि मी तुम्हाला सांगते हे शरीर येशूचं आहे ये शरीर को खाना ही जा सकता है, आणि या शरीराला जेवणच जाऊ शकतं चरस गांजा नहीं जाएगा, आणि जरच गाणं जाणार नाही. मिश्री नहीं जाएगी, सूट नहीं होगी, चरस गांजा भी सूट नहीं होगी, आणि बिजली आणि जरच गाणे सूट होणार नाही. दारू भी सूट नहीं होगी, दारू पण सूट नाही होणार मालूम होगा, बीड़ी सिगरेट भी सूट नहीं होगी, आणि बिडी सिगरेट पण सूट नाही क्योंकि ये होणार. शरीर उसके लिए बनाया ही नहीं है, कारण हे शरीर त्या गोष्टीसाठी नाही एक्सेस बनवले लेगा ही नहीं। आणि म्हणून हे शरीर हे स्वीकारच करणार नाही. अगर आज परमेश्वर के मंदिर में आणि आज देवाच्या मंदिरात हम लोग प्रार्थना के लिए आए हैं, आपण प्रार्थनेसाठी आलो. क्या क्या लाए हैं? काय काय आणलंय? बाइबल, वही, पेन, पाटली, पानी का बाटी, हाँ? छाता, आप जो भी आए हो, बराबर। साथ में दारू की बाटियाँ लाए होती हैं, सोबत दारूची बॉटल आणली का? बताओ, तंबाकू जैसे कुछ कोंबी उनके लाए होती है, आणि तंबाखू वगैरे असं काही कोंबून आणले का? क्यों नहीं लाए? का नाही आणले? मंदिर आए हैं ना, आणि मंदिरात मंदिर में बैठते हैं, ऐसा वस्तू चलता है क्या? आणि मंदिरात बसून अशा गोष्टी चालतात का? तो फिर इस मंदिर में कैसे चल सकता है दारू, तंबाकू, गुटखा, चरस, गांजा, बीड़ी, ये चलेगा क्या? मग या मंदिरामध्ये कसं काय चालेल? तंबाखू, दारू, चरस, गांजा या सगळ्या गोष्टी चालतील का? जब मनुष्य के बनाए हुए हाथ के मंदिर जो परमेश्वर ने बनाया, वही इंसान के द्वारा, लेकिन परमेश्वर ने बनाया, जब यहाँ नहीं चलता है, आणि माणसांच्या द्वारे देवाने जे मंदिर बनवलं तर त्या सगळ्या गोष्टी या मंदिरात चालत नाही. फिर इस मंदिर को जो परमेश्वर ने खुद बनाया, इसमें कैसे चल सकता है? मग या मंदिराला ज्याला देवाने स्वतःहून बनवले नाही या मंदिरात त्या गोष्टी कशा काय चालतील? चलेगा? चालतील का? तो कितना अपराधी है, आणि किती अपराध आहे है ना? इसलिए लिखा है मंदिर को भ्रष्ट मत करो। आणि म्हणून लिहिले मंदिराला भ्रष्ट करू ये नका. प्रभु की क्या है? महिमा के लिए है, आणि हे शरीर देवाच्या गौरवासाठी आहे. जो हमने 6 का 20 पढ़ा। जे आपण 6:20 मध्ये वाचलं. कारण देवाने फार मोठी किंमत देऊन तुम्हाला विकत घेतले आहे, म्हणूनच तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग देवाला त्याच्या गौरवासाठी परत द्या. प्रत्येक भाग, तो आपके शरीर का हर एक भाग, ऐसा नहीं बोला कि ओनली बाहर का, हर एक भाग में क्या क्या आता है? दांत है, नाक है, कान है, सब है। यानी कान में भी परमेश्वर कहता है वही कान से सुनो, आँख से भी वही देखो, मुंह से भी वही खाओ, दांत को भी वही लगाओ जो सूटेबल है। तो जो वस्तुएं हर एक भाग परमेश्वर के लिए है, आणि प्रत्येक भाग हा देवासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद और देतो. प्रेयर करेंगे। आपण प्रार्थना करू. आज उपवास प्रार्थना में आए हैं, आज उपवास प्रार्थना में आता उपवास प्रार्थना आपण आलेलो हम आहोत. लोग प्रेयर करेंगे, प्रभु से माफी मांगेंगे, हमारे शरीर से हमने महिमा नहीं की, लेकिन आज से हम परमेश्वर की महिमा करें। आणि आपण प्रार्थना करू. शरीर से हम परमेश्वर की क्या करेंगे? महिमा करेंगे। शरीराच्या तरी आपण देवाचा गौरव करू. प्राण नहीं जाना, ऐसा नहीं रहेगा, आराम से जाएगा। आणि प्राण जातोय असं होणार नाही, आरामशीर तो जाईल. हॉस्पिटल में जाके एडमिट होके मर रहे, क्या कैंसर हुआ है, हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होऊन गेलोय, कॅन्सर वगैरे काय झालंय, तकलीफ हो गए, तकलीफ किती झालं. क्योंकि कैंसर में हम टकले हो जाते हैं, बाल चले जाते हैं, केमो नेगेटिव टकला हो जाता है। कारण कॅन्सरमध्ये टकले होऊन जातात, केमो दिल्याच्यानंतर टकले होतात. आपने को ये चाहिए क्या? आपल्याला हे पाहिजे का? नहीं चाहिए। नको आहे ना. HIV पीड़ित है, HIV पीडित आहे. ऐसा कुछ बीमारी चाहिए, असे काही आजार पण नव्हे ये का? ना व्यभिचार ज़्यादा बढ़ गया है ना, इसलिए परमेश्वर ने HIV ज़्यादा कर रखा है। आणि व्यभिचार जास्त वाढले म्हणून देवाने ये HIV जो बीमारी है ना, HIV जी आजार इसका असतात अभी तक इलाज नहीं क्यों नहीं दिया? क्योंकि ये शिक्षा है परमेश्वर, आणि क्योंकि व्यभिचार बढ़ गया। आणि याच्यावरती औषधं देवाने का नाही दिली? कारण तो व्यभिचार वाढलेला आहे. और ये व्यभिचार कौन सा है मालूम? होमोसेक्सुअल और लेस्बियन, आणि हा जो व्यभिचार आहे तो कसा आहे? पुरुषगामी आणि स्त्रीगामी. बहुत बढ़ गया है। अभी हम अंतिम दिन में तो ज़्यादा है, आणि आपण अंतिम काळात आहे म्हणून जास्त आहे. ज़्यादा ये पाप ज़्यादा काम बढ़ रहा है। आणि जास्त पाप वाढत आहे. इसीलिए कब बाहर
से देखेगा तो किसको ये बीमारी मालूम नहीं पड़ेगा, लगने के बाद मालूम पड़ेगा कि इसको एच चाहिए। आणि बघून माहीत पडणार नाही, पण लागल्याच्यानंतर माहीत पडेल की ह्याला ही आजार पण होतं. इस बीमारी को ताकत ज़्यादा दी है, म्हणून या आजारपणाला ताकद जास्त लोगों ने दिली दी है। आणि लोग लोक ज़्यादा करेगा वो शिक्षा उतनी स्ट्रांग रहेगी, आणि जे जास्त करेल त्याला तेवढी शिक्षा जास्त स्ट्रॉंग वो आत्मा ज़्यादा प्रभावित रहेगा, स्ट्रांग से काम करेगा। आणि तो आत्मा जास्त प्रभावित असेल आणि जास्त काम करेल. मालूम है, मनुष्य जो ज़्यादा करता है माणूस जे काही जास्त उसके करतो ऊपर एक शिक्षा नियुक्त की गई है। आणि त्याच्यावरती एक शिक्षा नियुक्त करण्यात वो आली. शिक्षा ज़्यादा ताकत वाली क्यों हो गई? क्योंकि लोग वो ज़्यादा कर रहे हैं। आणि ती शिक्षा जास्त ताकदवर का झाली? कारण का लोक जास्त ते करत आहेत. जब आपके बच्चे सीधा नहीं बैठते तो आप उनको मारते हो, फिर नहीं बैठे मारते हो, और ज़्यादा नहीं बैठते तो ज़्यादा मारते हो ना। आणि जेव्हा तुम्ही मुलं सरळ बसत नाही तुम्ही मारता, आणि ते जर जास्तच बरोबर बसत आहे तुम्ही जास्त मारता. पहले बार ऐसे धीरे से मारते हो, पहिले एवढं मारता, फिर दूसरी बार 2-3 मारते हो, मग दुसऱ्याला 2-3 मारले. लेकिन ज़्यादा या हो गया तो आणि जास्त सोबत झालं तर आप सही है। वैसे ही शिक्षा भी वैसी, आणि जशी शिक्षा आहे देवाची, वैसे वो शिक्षा देने वाली आत्मा को ज़्यादा ताकत इसलिए मिली क्योंकि इंसान खुद ही वो पाप ज़्यादा कर रहे हैं। आणि शिक्षा देणाऱ्या आपल्याला जास्त ताकद भेटते कारण का माणूस स्वतःहून ते पाप जास्त करत आहे. प्रार्थना करेंगे, बातों को बंद करेंगे, आपण वेळ मिळाला तर आपण प्रभु प्रार्थना से करू. माफी मांगेंगे। देवाकडे क्षमा मागू. हमारे देह से हमने उसकी महिमा नहीं की, आपल्या शरीराच्या वेळी आपण त्याचा गौरव नाही केला, से माफी मांगे। आपण देवाकडे क्षमा मागू. फिर हम प्रेयर करें। यीशु के नाम से प्रभु हम आपके चरणों के पास आते हैं। प्रभु मेरे पापों से लेकर प्रभु हम सीवन चर्च में आने वाले हर एक के पापों के लिए माफी मांगते हैं। प्रभु सचमुच हमने देव के द्वारा प्रभु आपकी महिमा नहीं की, हमें क्षमा करें। हम सब को देह से बोए हुए बातों के लिए हम क्षमा मांगते हैं। माफ़ कर प्रभु यीशु, ये हमारी विनती है प्रभु। और हमारा शरीर आज से हम आपकी महिमा के लिए इस्तेमाल करेंगे, ताकि जैसे आपका शरीर महिमामंद हुआ वैसे ही सेम हमें भी होना है। दया करना प्रभु, हम सबको यीशु के लहू से कवर करते हैं। कभी भी हमारा देह जलने के लिए कभी नहीं देना प्रभु। ऐसी कोई विपत्ति हमारे घर में भी कि गैसस्फोट हुआ है या आग लगी है, ऐसे में हमारा शरीर कभी जलने ना देना। बाइबल में लिखा है तेरे घर में कभी कोई गैसस्फोट नहीं होगा, कोई भी बुराई कोई भी संकट नहीं आएगा, क्योंकि आपका वचन कहता है तेरे डेरे के निकट कोई दुख नहीं होगा। इसका मतलब है कोई एक्सीडेंट नहीं, कोई चोर लुटारू डाकू नहीं, कोई गुंडे नहीं, कोई बलात्कार नहीं, कोई हानिकारक जीव जंतु नहीं, ऐसी कोई विपत्ति हमारे डेरे के निकट नहीं आ सकती। इसलिए प्रभु पवित्र पिता हमारे शरीर की शिक्षा प्रभु शरीर पर न होने के लिए हम विनती करते हैं। क्षमा करना प्रभु, कभी हमारा शरीर जलने नहीं देना, यहाँ तक कि हम मरने के बाद भी प्रभु हम सबका शरीर दफन होने के लिए मदद करना, और शरीर में हम अच्छे ही काम करने के लिए लोगों को क्षमा करना, दया करना, प्रेम, ये जो बहुत अनमोल गहने हैं, जो बहुत कीमती है। आज हम सोना बोलते हैं 50,000 का, लेकिन वो तो एक कीमत लगा चुके हैं। लेकिन प्रभु प्रेम, दया, आनंद, शांति, धीरज, दयालुता, भलाई, विश्वस्तता, नम्रता, संयम, क्षमा, दया, करुणा, ये तो बापरे बहुत अनमोल है, जिसका प्रभु कीमत नहीं लगा सकते। इनसे हमें सुशोभित करने के लिए मदद करें, इन उत्तम दानों से, फूलों से हमें भरने के लिए मदद करता है। ये मेरी प्रार्थना इस शरीर से यही निकले प्रभु, ये हमारी खास विनती है प्रभु। दया रखना प्रभु, संयम, शांत रहना, सहना, ये सब हमारे द्वारा होने के लिए मदद करें प्लीज़ प्रभु। ये हमारी प्रार्थना है। आज से हम सभी प्रभु अपने देह से आपकी महिमा करें, क्योंकि आपकी देन है ये हमारी प्रार्थना। इन सभी ऊपर यीशु का लहू लगा के आंखों की बुद्धि के समान संभाल लेना, दृष्टि से बचाए रखना, इनके घर में सदा शांति रखना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से युक्त रखना। भाई मुकुट वालों उनकी फैमिली के एक एक व्यक्ति को प्रभु दया रखना, अंत तक फेथफुल रहने के लिए और उनके दिल से आपकी महिमा होने के लिए मदद करना। काबड़े फैमिली के फैमिली से भी प्रभु आपकी प्रभु उनके दिल से प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना। प्रभु जादव फैमिली से भी प्रभु पवित्र पिता आपकी महिमा होने के लिए मदद करना। पवित्र पिता ब्राउन मोहिते फैमिली से भी प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना। प्रेम फैमिली से प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना। पवित्र पिता यशोदा शेखर इस फैमिली से भी आपकी महिमा होने के लिए मदद करना। शोभा मौसी फैमिली से भी प्रभु पवित्र पिता आपकी महिमा होने के लिए मदद करना। मेरे पिता मेरे राजा प्रभु ब्रांडन प्रोजेस फैमिली से भी प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना। पवित्र पिता प्रतिभा की माँ और उसके फैमिली से भी प्रभु
आपकी महिमा होने के लिए तू मदद करना हे बोला प्रभु बसवा इस फैमिली से आपकी महिमा होने के लिए मदद करना प्रभु पवित्र पिता प्रभु सेनाधीश पिता प्रभु सामर्थ और उसकी फैमिली से भी प्रभु आपकी महिमा पूरी होने के लिए मदद करना प्रभु कल्पना भोपाल इस फैमिली से आपकी महिमा होने के लिए मदद करना अनिता देवकर फैमिली से प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना प्रभु पवित्र पिता सुनील मछली इस फैमिली से प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना अलका शिंदे इस फैमिली से आपकी महिमा होने के लिए मदद करना उसी रीति से मेरे पवित्र पिता संगीता बोर्डे फैमिली से आपकी महिमा होने के लिए मदद करना मेघा जादव फैमिली से प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना सातपुरे फैमिली से आपकी महिमा होने के लिए मदद करना माया रोगड़े फैमिली से प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना वैशाली फैमिली से प्रभु पवार प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना रमेश सिंह फैमिली से आपकी महिमा होने के लिए मदद करना प्रभु पवित्र पिता यीशु के नाम से मैं मांगती हूँ मेरे पिता रानी फैमिली से प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना चंद्रा फैमिली से प्रभु आपकी महिमा होने के लिए मदद करना पिता ये हमारी खास बेटी है प्रभु मेरे राजाओं के राजा मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु आपकी लहू करेगा दे प्रभु हम सब प्रभु आपकी महिमा करने पाए प्रभु सारा आदर सारी महिमा सारी प्रशंसा सारा दोनों आपको देते प्रभु हम सभी को आपके हाथों में देते प्रभु यीशु के नाम से आमीन।